स्तुति भी गेंदबाजी के लिए आइकॉन इंडिया विश्वनाथ यादव को मोर्चे पे लगाया गया है। टेनिस क्रिकेट के ब्लैक डायमंड कहे जाते हैं। सामना करेंगे ऋषि भोईर। पहली गेंद जड़ में थी, छोटी बैकलिप से पुश किया, डायरेक्ट थ्रो, और यहां पे ऋषि भोईर का काम तमाम। पहला झटका लगता हुआ क्या कमाल का फॉलो थ्रू में गेंद को उठाया था, और ये देखिए जश्न। अवध 11 जीजी स्पोर्ट वाकलन का पहला विकेट। छोटी बैकलिप का इस्तेमाल, पुश किया सीधा फील्डर के पास, डायरेक्ट हिट। आप जब बचपन में कंचे खेलते हैं गोटियां, तो उसका बेनिफिट आपको मिल जाता है। 0 पे पहला विकेट गिरता हुआ, निराश कदमों से लौटते हुए डबल ए बैट प्लेस पवेलियन में ऋषि भोईर। 0 पे पहला विकेट गिरा है। अवध 11 मेहताब खान ओनर टीम है। इसके बाद आप देखेंगे नुमाइशी मुकाबला, एग्जीबिशन मैच, ऑल इंडिया स्टार वर्सेस ग्रामीण स्टार। विश्वनाथ यादव, नए बैट्समैन धीरज सिंह, ऑल इंडिया आइकॉन बल्लेबाजी को आए। पिछले मैच में 12 रन नॉट आउट बनाए। गेंदबाजी बहुत लाजवाब की, फील्ड की जमावट, शॉर्ट थर्मेन, शॉर्ट फाइन लेग, बैकवर्ड पॉइंट, कवर, एक्स्ट्रा कवर, मिड ऑफ सर्कल में मिड ऑन स्ट्रेटिश है, जबकि एक खिलाड़ी काऊ कॉर्नर पे और एक खिलाड़ी बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री पे। विश्वनाथ यादव, गति परिवर्तन, जोर से नहीं मारा, केवल पुश किया मिड ऑफ पे। धीरज सिंह ने कोई रन नहीं, हालांकि लेंथ में वहां पे चूक गए थे विश्वनाथ यादव, लेकिन फायदा नहीं उठा पाए धीरज सिंह। हमारे बीच उद्योगपति अमित गायकवाड़ साहब का आगमन हो चुका है, आपका हम हार्दिक स्वागत करते हैं। विश्वनाथ यादव, धीरज को बेहतरीन कवर ड्राइव, कैप में गेंद वाइड लॉन्ग ऑफ और एक्स्ट्रा कवर के बीच में 4 रन। चूजी फुल टॉस गेंद थी और कहां छोड़ने वाले थे धीरज सिंह। क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, चांगला फटका, नेत्रदीपक फटका, डोळ्यांचं पारणं फेडणारा फटका फलंदाज धीरज सिंगच्या बॅटमधून। आता बॅटिंग मध्ये थोडासा बदल केला या मॅच मध्ये। कॅप्टनशी ज्यावेळेला आपण बोललो त्यावेळेला कॅप्टनने सांगितलं टॉप ऑर्डर फेल झाली आमची, त्याच्यामुळे या सामन्यामध्ये एक वेगळी रणनीती, धीरजला प्रमोशन दिले। विश्वनाथ यादव स्विंग करने की कोशिश, अच्छी लेंथ की गेंद थी, पैरों से टकराई, कवच में गई, अंपायर का इशारा लेग बाई का। 1 रन आता हुआ, बढ़िया वापसी। देखिए कुणाल, विश्वनाथ यादव एक ऐसे गेंदबाज हैं जो ज्यादातर लेग कटर गेंदबाजी के माहिर हैं। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 5 पे पहुंचा। 5 पे बल्लेबाजी 4 पे कर रहे हैं धीरज सिंह। अब केतन मात्रे पिछले मैच में ज्यादा कुछ नहीं कर पाए। बाइकरमैन महाराष्ट्र के कहीं जाते हैं। विश्वनाथ यादव, केतन को ऑफ स्टंप से ज्यादा बाहर कोई स्ट्रोक ऑफर नहीं किया, डॉट गेंद। मुकाबला चलता हुआ अवध 11 कामाक्षी जीजी स्पोर्ट्स वाकलन और विपुल 11 दागती डहानू के बीच में। विश्वनाथ यादव, अजीबो गरीब शॉट खेला था वहां पे, ऑफ स्टंप के बाहर से स्वीप की कोशिश, गेंद पीछे निकल गई है। चाइनीज कट लगा था, बल्ले के अंदर लगी थी, खराब शॉट सिलेक्शन केतन मात्रे का। 1 रन। गोलंदाज नाराज आहे, त्याला माहिती आहे 1-1 रन किती महत्वाचे आहे। दुरून बॅटला स्वाइप केलं, बॅटची आतमधली कडा घेतली, फाईन लेग आणि शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाकडून चूक झाल्याने पहा विश्वनाथचे एक्सप्रेशन, त्याची देहबोली, त्याचे हावभाव, त्याला माहिती आहे 1-1 रन किती महत्वाचा आहे या सामन्यामध्ये।
नाही सोडू शकत तुम्ही असा बॉल, हे तेच सांगतोय तो. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा. आणि या स्पर्धेमध्ये जर आतापर्यंत सुपर 8 मध्ये कोणते संघ गेले असतील तर मॅग्निफिसंट बोनकोडे, त्यानंतर झारा खालिक 11 दिगोडे, निके स्पोर्ट्स गोटेगर बी, SSCC RCC पेट, रिग्नेश 11 जय बजरंग गोरसई बी and गावदेवी क्रिकेट क्लब खाड़ी. End of the first over, 6 for the loss of 1 wicket. Not enough total made by वाकलन. एक ओवर की समाप्ति, 6 रन 1 विकेट. देखना है कि सामने की ओर से गेंदबाजी में किसको बुलाया जाता है. प्रथमेश ठाकरे, आइकॉन इंडिया और वारेट के सुनहरे बाजू. इस मरतबा बहुत ही खूबसूरत शॉट है, गैप में गेंद ट्रेवल हो रही है, एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर 4 रन. कमाल का शॉट, बिल्कुल गेंद के ऊपर आकर इस शॉट को अंजाम दिया है बैट्समैन केतन मात्रे ने. दिलकश स्ट्रोक, जाजिबुल नजर शॉट. 70-70 पनवेल वीरेन गावण वीरू आणि त्याचबरोबर विशाल जितेकर यांचे इथे आगमन झालंय. त्यांचं स्वागत, कारण याच्यानंतर प्रेक्षणीय लढत असणार आहे, त्यामध्ये देखील मेंटॉर म्हणून त्यांची भूमिका आहे. विशाल जितेकर, वेलकम, आपलं स्वागत आहे स्पर्धेमध्ये. हालांकि इस गेंद को निकल के मारने की कोशिश की थी केतन मात्रे ने, आखिरकार हाँ ना चली और 1 रन पूरा हुआ. रन नहीं लिया है केतन मात्रे. सामना कर रहे हैं गेंदबाज प्रथमेश ठाकरे का. आड़े बल्ले से खेला गेंद को वाइडिश मिडॉन में. स्ट्रोक के साथ ही इस बार भी आना चलती हुई, आखिरकार 1 रन पूरा. कहीं ना कहीं कुणाल तालमेल की कमी नजर आ रही है दोनों खिलाड़ियों के बीच में. उसका एक रीजन भी है कि ऑल इंडिया आइकॉन इस वक्त गिरामीन में खेल रहे हैं. 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 11 रन 1 विकेट. प्रथमेश ठाकरे सिंह को ऑन ड्राइव करते हुए, गेंद गैप में ट्रैवल हो रही है, दूर से खिलाड़ी पहुंचे हैं. 1 रन 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 12 पे पहुंचा है 1 विकेट कमाने के बाद. धीमी शुरुआत हम कहेंगे अवध 11 जीजी स्पोर्ट वाकलन की. प्रथमेश ऑन द राइज, कमाल शॉट है, गेंद काउ कॉर्नर में जाती हुई फ्लॅट 6. चांगला फटका केतन मात्रेच्या बॅटमधून आहे. या खेळाडूकडे क्षमता, कुवत आणि लवकर पीक केला या बॉलला. ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवर. बॉल पडल्यानंतर आतमध्ये येत होता, ऑफ कटरचा चांगला वापर केला होता. लवकर ओळखलं प्रथमेशचा हा बॉल. पहा ऍक्शन रिप्ले. पडल्यानंतर आतमध्ये येणारा बॉल आणि मिड ऑन 38 सर्कलच्या आतमध्ये आहे, त्याचा फायदा घेतला आणि लॉंग ऑनला हा षटकार मारला बॅटर केतन मात्रे. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 18. केतन मात्रे एक ऐसे बैट्समैन है, अगर एक बार ये खुल गए तो फिर गेंदबाज भूल जाते हैं. इस मरतबा हल्के हाथों का इस्तेमाल, गेंद को पुश कर दिया ऑन साइड में, छोटी बैकलीफ से 1 रन. 19 पे पहुंचा है स्कोर. क्या कहेंगे कुणाल आफ्टर पावर प्ले कोटा 19 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. केतन मात्रे showing his class now. He is in good touch and धीरज सिंह hits 1 boundary. हो, क्लास तर दाखवेलच केतन, याच्यामध्ये शंकाच नाही. आणि क्लासी प्लेयर आहे तो, अशाच खेळासाठी जाणला जातो. हा स्टंप विजन तुमच्या स्क्रीनवर. स्टंपच्या डोळ्यातून हे दृश्य कसं दिसतं, आता स्टंपला डोळे आहेत का हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर हो, तो इथे कॅमेरा सेट करण्यात आलेला आहे आणि तिथून हे दृश्य तुमच्या स्क्रीनवर पोहोचवलं जाते. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 19 धावा, 1 फलंदाज बाद. फर्स्ट इनिंगचा खेळ सध्या सुरू आहे. तुम्ही पाहताय 70-70 डबल ए प्रेझेंट धमाका क्रिकेट ग्रामीण बिग बॅश. स्वागत है आप सभी का. आप देख रहे हैं ग्रामीण धमाका बिग बैश 2023 में
तारिफ सैयद साहब, जफर पटेल, हेमंत बनियाल साहब और चेरोबा कोन स्पोर्ट्स क्लब की तरफ से गेंदबाजी में प्रीतम बारी को बुलाया गया है। टीम के कैप्टन है प्रीतम बारी। पिछले मैच में कमाल की बॉलिंग की थी प्रीतम बारी ने। ये मुकाबला विजेता वर्सेस विजेता पहले मैच का चल रहा है। प्रीतम बारी केतन मात्रे के लिए, हेलीकॉप्टर उड़ाने की कोशिश, सवाल पूछा वहां पर, अंपायर सहमत नहीं। बल्ले से क्या गेंद लगी थी, अब लेग बाय का इशारा। इंटरेस्टिंग रहेगा देखना, जिस तरह की टो क्रैशर गेंद थी। इम्पॅक्ट आउटसाइड लेग हे प्रथम दर्शनी मला वाटते आणि म्हणूनच अंपायरने हा डिसिजन फेटाळला। ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग असू शकतो, परंतु सध्या बॅटर तयार आहे। प्रीतम बारी सामना करेंगे धीरज सिंह। लेग स्टंप को छोड़ती भी गेंद थी, वाइट का इशारा अंपायर का। कहीं ना कहीं पिछले मैच में भी हमने देखा था कि प्रीतम बारी अराउंड द लेग्स बोल्ड करने के चक्कर में कई वाइट गेंदे कर चुके थे। और कहते हैं कि लालच बुरी नहीं बल्कि खूबसूरत बला है, एक बार गले लग गई तो गला ही दबाती। प्रीतम बारी राइट आर्म राउंड स्टंप जाते हुए, छोटी गेंद खींच के मारा है, कंट्रोल शॉट है, पीछे खिलाड़ी है डीप स्क्वायर लेग पर, एक रन आता हुआ स्कोर में। हालांकि पीछे रखी हुई गेंद थी, कंट्रोल शॉट खेला था लेकिन फील्डर को पाया। चांगला हाफ पूल इथे पाहायला मिळाला। 22 धावांची आतापर्यंत पार्टनरशिप आहे 13 बॉल मध्ये। ज्या पद्धतीने खेळ झालाय आतापर्यंत केतन एक चांगला फटका मारला, एक षटकार त्याच्या खात्यामध्ये आहे, एक चांगला चौकार मारलाय धीरज सिंगने। प्रीतम बारी केतन मात्रे के लिए, गेंद को उछाल दिया है सीधा तीर की मानिंद, 6 रन। व्हाट अ कॅच, मागे झेल देखील तेवढा चांगला पकडलाय प्रेक्षकांनी। हा झेल पकडला आणि या 6 धावा मिळतील। पहा ऍक्शन रिप्ले, बॉल हवेत हवेत अगदी तरंगत तरंगत निघाला आणि प्रेक्षकांनी फिनिश पहा कसा केला झेल। फोन हातात आहे परंतु बॉल वरची नजर आणि काय कॅच पकडलाय, अप्रतिम कॅच। तारा मंडल में भेज दिया, फिर से स्वीप करने की कोशिश, रन पूरा करते हुए गेंद को डिपिश गली में उठाया, अंपायर के इशारे का इंतजार, 22 का रन। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ अवध 11 जीजी स्पोर्ट वाकलन का 29 रन 1 विकेट। ओवर नंबर 3 चल रहा है। केतन मात्रे अपने जाने माने अंदाज में बल्लेबाजी कर रहे हैं। 2 सिक्सर लगा चुके हैं, 1 चौका। आने वाले बल्लेबाजों में आकाश चिंदारिया का आना बाकी है। प्रीतम बारी राइट आर्म राउंड स्टंप्स, अच्छी गेंद ऑन द राइज खेलना चाहते थे, ऑन साइड में चुरा लिया है तुमने जो दिल को नहीं, चुरा लिया है तुमने जो रन को। 1 रन और आता हुआ स्कोर में, स्कोर आगे सरकता हुआ पहुंचा है 30 रन 1 विकेट। एक बात है कुणाल के पहले मैच में 88 का लक्ष्य चेस किया था विपुल 11 ने। ये बात, हालांकि वो दिन का मैच था लेकिन अच्छा टोटल मैं कहूंगा अब तक बनाया है वाकलन टीम ने। प्रीतम बारी राइट आर्म राउंड स्टंप जाते हुए, जड़ में गेंद, बहुत खूबसूरत टर्न करने की कोशिश थी लेकिन परफेक्ट यॉर्कर थी, बल्ले की टो पे लगी, शॉर्ट लेग पे गई, 1 रन। परफेक्ट यॉर्करने ओव्हर समाप्त। 3 ओव्हरचा खेळ संपलाय 31 ला 1। सध्या टीम अवध कामाक्षी जीजी स्पोर्ट्स वाकळण टॉस हारल्यानंतर बॅटिंग करावी लागते आणि त्याच्यामध्ये केतन खेळतोय 20 रनवर, धीरज खेळतोय 7 रनवर। 3 ओव्हरमध्ये 31 रनची ही पार्टनरशिप, करंट रन रेट 10.33। या सरासरीने खेळले तर जास्तीत जास्त 63-64 पर्यंत पोहोचले जातील, परंतु त्याच्यापेक्षा जास्त रन करावे लागतील। आणि आता धीरज सिंग या बॅटरकडे एक परवाना आहे, लायसन टू किल, जो जेम्स बॉन्ड कडे होता। आता त्याला तसाच खेळ करणं गरजेचं आहे।
कारण आता इथून धावसंख्येला आकार द्यायचा असेल तर तुम्हाला वेगाने फलंदाजी करावी लागेल आणि तो परवाना लायसन टू किल आहे आता धीरजकडे आणि तो आता वेगाने रन करण्यासाठी नक्की जाईल कारण फलंदाजीचा क्रम जर पाहिला तर आकाश चिंदारिया जो मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मैच खिलाड़ी है तो या टीम कड़े है। बचे हुए 3 ओवर में क्या होता है, कल आईपीएल में कुणाल दाते को आपने सुना, आज बिग बैश में है, कल फिर आईपीएल में जाएंगे। ये महाराष्ट्र का हमारा गौरव है, सौभाग्य है। मैं उन्हें पोस्टरमैन मराठी का महाराष्ट्र का कहता हूँ, मिस्टर आईपीएल कहता हूँ। और वाकई में कुणाल दाते ने कमेंट्री के क्षेत्र में बहुत नाम ऊंचा किया है, ये हमारे लिए फक्र की बात है। आइए बचे हुए 3 ओवर में क्या होता है, माइक को लीड करेंगे कुणाल दाते। धन्यवाद सिद्दीक जी बाबे। 31 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3 ओव्हर। 3 ओव्हरचा खेळ संपला, 31 धावा झाल्यात। ग्रामीण धमाका बिग बॅश 2023 काय कॅमेरा वर्क आहे, अगदी टी शर्टच्या आतमध्ये जे स्मॉल पोर्स आहेत ना, पोर्स म्हणजे ज्याला छिद्र म्हटलं जातं मराठीत, ते छिद्र देखील या टी शर्टचे टिपले जातात कॅमेराच्या लेन्स मध्ये। आणि या टी शर्ट 70-70 ने खास बनवलेले आहेत या ग्रामीण धमाका बिग बॅश लीग साठी। त्याचं कारण आहे सध्या गरमीचा उच्चांक आहे महाराष्ट्रामध्ये, 42 डिग्री सेल्सिअस 44 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान जात आहे। अशा परिस्थितीमध्ये हे छोटे छोटे पोर असलेले टी शर्ट 70-70 ने स्पेशल या स्पर्धेसाठी बनवलेत। चांगला ड्रेस कोड दोन्ही टीमचा। चौथ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे, कव्हर्सला डीप मध्ये फिल्डर आहे, अगदी उंचपुरा असा क्षेत्ररक्षक त्याच्याकडे बॉल खेळलाय। दुसऱ्या रनचा प्रयत्न, 2 धावा मिळतील, इथे थांबून चालणार नाही। आळशीपणा जर तुम्ही दाखवाल तर हे चित्र घडेल आणि तसंच झालंय। आळस हा माणसाचा शत्रू आणि आज खराब फिल्डिंग केली आहे धाकटी डहाणू या टीमच्या खेळाडूंनी। यस, nicely running between the wicket by these two. They taken first run very fast, build up the pressure on fielder, then taken a easy couple. करण यावेळेला थोडासा पुढे टाकलाय, उडवलाय बॉल, चांगला फटका, वाईडिश लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून बॉल बाउंड्रीच्या बाहेर। केतन आता टनाटन फलंदाजी करतोय त्याच्या बॅट मधून, हा षटकार। केतन मात्रे को ये गेंद आप नहीं कर सकते, जूसी ऑफ वाली थी, बिल्कुल आंखों के नीचे लॉफ्ट कर दिया गेंद को। 6 रन। रात भर अगर ये गेंदे आप करेंगे तो रात भर बाहर जाएंगे। मी चर्चा करत होतो लायसन टू किल आहे धीरजकडे, परंतु सध्या फलंदाजी मध्ये केतन तशी फलंदाजी करतोय। पहिलाच दुसऱ्या बॉलवर हावी झालाय, पहिल्या बॉलवर डबल, सेकंड बॉलवर षटकार। केतनच्या नजरा पहा बॉलवर कशा खेळलेल्या होत्या। ग्रामीण बिग बॅश 2023 हेमंत बनियाल यांचा हे बॅनर तुमच्या स्क्रीनवर। हेमंत बनियाल म्हटल्यानंतर क्रिकेटच्या प्रती लगाव असलेलं व्यक्तिमत्व। हेमंत बनियाल क्रिकेटच्या प्रती नेहमीच प्रोत्साहन देणारं व्यक्तिमत्व। धमाका बिग बॅश इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरला बॅक टू बॅक दुसरा धमाका। केतनच्या बॅट मधून सलग दुसरा षटकार। देखिए कुणाल, ऐसे ही कोई कोहिनूर नहीं बन जाता है, क्या शॉट खेल रहे हैं, फॉलो थ्रू देखिए, गेंद बल्ले से निकली, उस पे स्टैंप लगा हुआ था 6 रनों का। फंटास्टिक बैटिंग बाय केतन मात्रे, इज ऑन फायर नाउ। कडक बॅटिंग, बॉल 70-70 चा वापरला जातो आणि 70-70 चा बॉल जर तुम्ही या लेंथवर टाकाल तर असे फटके बसतील आणि तो बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल। लगातार 2 बॉलवर 2 षटकार, 45 स्कोर बोर्डवर। केतन खेळतोय 34 वर। फुलर लेनचा बॉल स्वीप केला बॅटला, क्षेत्ररक्षक आहे, बॉल अडवण्याचा चांगला प्रयत्न तिथे दिसलाय, तोपर्यंत फक्त 1 रन मिळताना दिसेल केतनला। चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये, या सिंगलच्या जोरावर 46 धावा। केतन खेळतोय 35 वर। आकाश बॅटिंगला आलेला नाहीये सध्या, षटक क्रमांक सुरू आहे प्रगती पथावर, हे 4थं। यानंतर प्रेक्षणीय सामन्यासाठी एक्झिबिशन मॅच साठी किरण पवार यांचे इथे आगमन झालं। वेलकम किरण पवार, आपलं स्वागत। नेक्स्ट मॅच मध्ये फरदीन काझी, किरण पवार, हेलिकॉप्टर बॉय ऑफ बँड्रा श्रेयस कदम, वेलकम, आपलं स्वागत। यावेळेला बॉल समोर मारलाय,
चांगला फटका, हा देखील बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. लायसन टू किल हे आहेच याच्याकडे आणि इथे मात्र षटकार ठोकलाय फलंदाज धीरजने. षटकार. कमाल का शॉट खेला है धीरज सिंह ने, बिल्कुल. ये देखिए परफेक्ट शॉट, हेलीकॉप्टर उड़ाया डाउन द ग्राउंड, 6 रन. धीरज अब रंग में आते हुए और खरबूजे को देख के तरबूजे ने भी रंग बदल दिया है. चांगला फटका, चांगलं टायमिंग, व्ही शेप मध्ये समोर. कमी गतीने टाकलेला बॉल, स्लोअर वन बीट केलं. गती परिवर्तन, बॉलवर बोट फिरवली, हेच तर सांगतोय धीरज, कारण तो देखील एक चांगला बॉलर आहे. त्याला माहिती आहे बोट फिरवल्यानंतर काय होतं आणि स्माइल त्याच्या चेहऱ्यावर. ओव्हरची समाप्ती होते. 4 ओव्हरचा खेळ संपला. 13च्या सरासरीने फलंदाजी केली. अवध कामाक्षी ग्रुप जीजी स्पोर्ट्स वाकळची धावसंख्या 52. आपण पाहतोय भरपूर प्रेक्षक आहेत आणि क्रिकेटचा मोह कोणाला आवरत नाही. महिला देखील याच्यामध्ये कमी नाहीये. ही आमची भगिनी पहा, सध्या या सामन्याचा आनंद घेतात. आपलंही सहर्ष स्वागत ग्रामीण धमाका बिग बॅश लीग मध्ये. सध्या भारतीय क्रिकेटचा महासंग्राम रंगतोय. इंडियन प्रीमियर लीग, टाटा IPL, परंतु तरी देखील प्रेक्षकांच्या पसंतीला ग्रामीण धमाका बिग बॅश लीग उतरलेली आहे. प्रेक्षकांना पसंत पडलेली स्पर्धा आहे आणि त्याचमुळे एका बाजूला KKRच्या स्कोअरबोर्डवर जरी नजर आपल्या असतील तरी देखील ग्रामीण धमाका बिग बॅश लीग मध्ये काय चालतं हे आम्ही देखील IPLच्या कॉमेंट्री बॉक्स मधून नेहमीच पाहतो. गेल्या 3 दिवसात कुठल्या टीमने चांगला खेळ केलाय, कोणी अर्धशतक मारले, कोणी 5 पर घेतला, कोणी मेडन ओव्हर टाकली, याच्या अपडेट्स त्या IPLच्या कॉम्बॉक्स मधून देखील मी घेतल्यात. अशी ही स्पर्धा 70-70 प्रेझेंट्स, AA प्रेझेंट्स ग्रामीण धमाका बिग बॅश 2023. विश्वनाथ जाधव विशू गोलंदाजीसाठी ओव्हर नंबर 5 मध्ये. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावर, केतनने फक्त 1 धाव घेतली आहे. आकाश चिंदारिया अजूनही डगआउट मध्ये, परंतु फलंदाजी चांगली झाली आहे. केतन देखील फटके मारतोय, धीरज फटके मारतोय, रन चांगले करतायत. विश्वनाथने 6 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. इथे संधी आहे, बॉल हवेत, क्षेत्ररक्षक नाहीये. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये बॉल पडतोय, तोपर्यंत 1 धाव मिळताना दिसेल. एकेरी दुहेरी धावांनी डेथ ओव्हर मध्ये तितकासा फरक पडणार नाहीये धाकटी डहाणू या संघाला. देखिए विश्वनाथ जाधव ने इस पिछली गेंद पे उंगलियां फेरी थी और यही कारण था कि दूर से खेले थे वहां पर धीरज सिंह. यावेळेला चांगला यॉर्कर, लेग स्टंप उद्ध्वस्त करणारा. या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम यॉर्कर्स आतापर्यंत पाहायला मिळालेत इंस्टाग्राम रील्स वर. त्याच्यामध्ये आणखीन एक यॉर्कर ऍड केला जाईल. पहा, बरोबर लेग स्टंपला धडकला जाऊन हा विश्वनाथचा यॉर्कर. फलंदाज केतन मात्रे आउट. नॉट अ वेरी गुड स्ट्रोक फ्रॉम सेटल केतन मात्रे. मैं समझता हूं कि लूज शॉट खेला, ऑफ स्टंप के बाहर ज्यादा जाके खड़े रहे थे. ये देखिए विकेटों को खुला छोड़ा और अराउंड द लेग्स बोल्ड हो गए केतन मात्रे. आउट होने से पहले 36 रनों की बहुत ही खूबसूरत बारी ये स्टंप विजन से दिखाया जा रहा है किस तरह से बोल्ड हुए. आउटस्टैंडिंग टेलीकास्ट फ्रॉम 70-70 स्पोर्ट. केतन परतलाय, मोठी विकेट, 36 धावा त्याने केल्या. त्यानंतर LED वर देखील दाखवलं जात आहे ग्रामीण धमाका बिग बॅश विकेट. केतन बॅक टू द पॅव्हिलियन. आकाश चिंदारिया मागच्या मॅच मध्ये चांगला खेळला. आकाश चिंदारिया मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार मिळवला. 39 रन त्याने केले होते 10 बॉल मध्ये. 6 षटकार त्याने मारले होते. तो सध्या फलंदाजी साठी आलाय. विश्वनाथच्या समोर कडवा वान असेल आकाश चिंदारियाचं. पहिला बॉल खेळेल, शॉर्ट बॉल पुल केलाय, पॉवरफुल आहे, बॉलला पाठवलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. यू डिड 6. आज लग रहा है कि आकाश चिंगारिया गेंदों को चिंगारी बना के आकाश में फेंक रहे. आइए देखते हैं किस तरह से शॉट खेला. हल्की सी शॉट गेंद ऑफ स्टंप के बाहर से खींच के मारा. फुल पावरफुल, वंडरफुल, ब्यूटीफुल, डिलाइटफुल एंड सक्सेसफुल. 6 रन. लेग कटर बॉल होता, लवकर पिक केला आणि पिकअप शॉट
पुल करत असताना सिक्सर कमी गतीने टाकलाय, बॉलला उडवलंय, लॉंग ऑफ च्या डोक्यावरून जाईल का? प्रयत्न तिथे चांगला केलाय. पाहूया निर्णय काय येईल. देखना है कि अंपायर का क्या निर्णय आता है वहां पर. अब तीसरे अंपायर की मदद ली है ऑनफील्ड अंपायर ने. क्या गेंद को रोकने में पैर बाउंड्री पे था, क्या अंदर रोका था? हेलीकॉप्टर उड़ाया था आकाश चिंदारिया ने और वहां पे एफर्ट रहा था. देखना है तीसरे अंपायर. तीसरे अंपायर चेक कर रहे हैं. ऑनफील्ड अंपायर ने थोड़ा देर से ये निर्णय लिया है कि क्या वो सिक्सर था, क्या वो सेव किया गया था. हेलो सेफ. तर षटकार नाहीये. आणि आता मात्र षटकार येईल. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 67. लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 5 ओव्हर. 5 ओव्हरचा खेळ संपला. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 67 धावा झालेल्या आहेत या मॅच मध्ये. पाच ओव्हरचा खेळ संपलाय. 67 ला 2. आमचा मुख्य व्यासपीठ थोड्याच वेळामध्ये प्रेक्षणीय मॅच देखील तुमच्या समोर येईल या ग्रामीण धमाका बिग बॅश लीग मध्ये. त्या सामन्याची आतुरता देखील सर्व प्रेक्षकांना आहे. त्याही सामन्याची चर्चा होईल. कोणते कोणते प्लेयर्स आलेले आहेत, कोणते प्लेयर्स थोड्याच वेळात इथे दाखल होतील आणि त्याच्यानंतर तो सामना ऑल इंडिया स्टार वर्सेस ग्रामीण क्रिकेट स्टार अशी ती लढत अगदी थोड्याच वेळात आम्ही तुमच्या समोर ती घेऊन येऊ. परंतु सध्या लास्ट ओव्हर, शेवटचं षटक. प्रीतम बारी गोलंदाजीसाठी टीमचा कॅप्टन. राऊंड विकेटने पार टाकलाय बॉल. ऑन साइडला दिशा दिली. स्क्वेअर लेग आहे डीप मध्ये. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या रनचा प्रयत्न चालवलाय. दुसरी धाव इथे पूर्ण करण्याच्या प्रयत्नामध्ये आउट होईल आकाश चिंदारिया की धीरज सिंग. याच्यासाठी थर्ड अंपायरची मदत आता पंचांनी घेतली. रनआउट चेक करायचंय. आउट आहे धीरज सिंग की आकाश चिंदारिया.
थोड्याच वेळात एक्झिबिशन मॅच चा देखील तुम्ही आनंद घ्याल. तत्पूर्वी ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर आहे. कोणता बॅटर आउट दिला जाईल याच्याविषयी चर्चा सुरू होती आणि आता थर्ड अंपायर चा निर्णय येईल. बेस्ट ऑफ ग्रामीण स्टार या टीमचा कॅप्टन आहे भावेश, विश्वजित ठाकूर, किरण पवार, मंगेश वैती, रजत मुंडे, प्रीतम बारी, अयुब शेख, पवन केने, ओमकार पाटील, केतन मात्रे, प्रशांत घरत, विश्वनाथ जाधव, विवेक शेलार, विकी भोईर आणि प्रथमेश ठाकरे. आकाश चिंदारी आउट असा निर्णय आलेला आहे. आणि बेस्ट ऑफ इंडिया स्टार त्याच्यामध्ये अंकुर सिंग कॅप्टन आहे आणि त्याचं इथे आगमन झालं. वेलकम अंकुर, आपका स्वागत. एजाज कुरेशी, संजू कनौजिया. ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवर आहे. का आउट घोषित केलंय आकाशला हे आता क्लिअर केलं जाईल या ऍक्शन रिप्ले द्वारे. हा ज्यावेळेला थ्रो आला त्यावेळेला धीरज सिंग ची बॅट क्रीज मध्येच होती ड्रॅग करत असताना आणि त्याचमुळे आकाशला इथे बाद घोषित करण्यात आलेला आहे. एजाज कुरेशी, अंकुर सिंग, संजू कनौजिया, ओमकार देसाई, फरदीन काझी, अजित मोहिते, श्रेयस कदम, कृष्णा गवळी, करण अंबाला, अनुराग, राजेश सोरटे, धीरज सिंग, आशिष मेहरुल आणि अविनाश राणा बब्बू हे सर्व खेळाडू खेळतील. तर या टीमचे मेंटॉर आणि संघ मालक आहेत हेमंत बनियाल. प्रेक्षणीय मॅच थोड्याच वेळात तुमच्या समोर येईल. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. रन झाले 68, 68. जबाबदारी घेतली धीरजने. लेग स्टंपवर फुल टॉस होता, बाहेर चाललाय, पंचांचा इशारा, वाईट बॉल, एक्स्ट्रा रन मिळेल. रन वाढताना दिसतील. 69 ला 3 अशी परिस्थिती. 5 बॉलचा खेळ अजूनही शेष या मॅच मध्ये. या मॅच नंतर तो प्रेक्षणीय सामना तुमच्या भेटीला येईल. त्याच्यानंतर पराभूत टीमच्या दरम्यान मॅचेस होतील. फुलर लेनचा बॉल मागे खेळलाय. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक धावतोय बॉलच्या मागे. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या रनचा प्रयत्न चालवलाय धीरजने. 2 धावा कंप्लीट होतील. 71 रन स्कोर बोर्डवर. अवध कामाक्षी ग्रुप, जीजी स्पोर्ट्स वाकळण 71 रन केलेत. कॅप्टनने सांगितलं 70 ते 80 रन करण्याचा प्रयत्न आहे आमचा आणि तो आतापर्यंत दिसतोय. 71 धावा झालेल्या आहेत आणि आता आगमन होत आहे आमच्या मान्यवरांचं. या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी '70 प्रेसिडेंट्स ग्रामीण धमाका बिग बॅश लीगला या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी कलिना विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार श्रीमान संजय पोतनीस साहेब भाई यांचे इथे आगमन झालेलं आहे. टेनिस क्रिकेट विश्वाला ज्यांनी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलंय, सुप्रीमो फाउंडेशनचे सर्वेसर्वा विभाग प्रमुख आमदार श्रीमान संजय पोतनीस साहेब यांचं या स्पर्धेमध्ये शुभ आगमन झालेलं आहे. आणि या वर्षी सुप्रीमो ही स्पर्धा दिनांक 17 ते 21 मे मध्ये खेळवली जाणार आहे. त्या स्पर्धेचे सर्वेसर्वा श्रीमान संजय पोतनीस साहेब हे इथे उपस्थित झालेले आहेत. भाई आपलं या स्पर्धेमध्ये तारिफजी सय्यद, त्याचबरोबर जफर पटेल आणि त्याचबरोबर हेमंतजी बनियाल यांच्या वतीने सहर्ष स्वागत, सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. संजयजी पोतनीस साहेब टेनिस बॉल क्रिकेट दुनियेमध्ये ज्यांनी उत्क्रांती आणली, त्यांच्या सुप्रीमो फाउंडेशनच्या माध्यमातून सुप्रीमो स्पर्धा आता अगदी थोड्याच दिवसामध्ये आपल्या भेटीला येते. 17 ते 21 मे ला ही स्पर्धा संपन्न होणार आहे. एअर इंडिया ग्राउंड कलिना विधानसभा क्षेत्राचे विभाग प्रमुख आमदार श्रीमान संजयजी पोतनीस साहेब भाई यांचे इथे आगमन झालंय. त्यांचं या स्पर्धेमध्ये आम्ही हेमंतजी बनियाल, तारिफजी सय्यद, जफर पटेल यांच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये भाईंचं स्वागत, सुस्वागतम. रन झालेत 71, 71. शेवटच्या षटकाचा खेळ सध्या सुरू असताना टीमचा कॅप्टन आता फलंदाजीसाठी. अवीसाठी हा बॉल चांगल्या टप्प्यावर सरळ चालला, विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल.
या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केली आहे प्रीतमने. 10 बॉल आतापर्यंत टाकले त्याच्या स्पेलचे. 14 धावा, एक फलंदाज त्याने बाद केलाय. अवि आणि जीत शून्यातून दोघांनाही सुरुवात करायची आहे. आकाश चितनारियाचं रनआउट होणं शेवटच्या ओव्हरमध्ये ही देखील थोडीशी डोकेदुखी राहिली आहे टीम वाकड्यांच्या दृष्टिकोनातून. रन थांबलेत. चांगला फटका बॉल गॅप मध्ये चाललाय क्षेत्ररक्षक डीप मध्ये आणि बॉल त्याच्या डोक्यावरून जाईल सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 75. शेवटचा बॉल शिल्लक स्लॉट मध्ये होता. पॉवरफुल फटका. बॉटमहँडचा खूप चांगला वापर केला. मनगट वापरलं आणि मनगटोत्तम शॉट इथे दाखवला या चौकाराच्या दिशेने. अवीच्या बॅटमधून टीमचा कॅप्टन. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 75. 75 फॉर 4. हा बॉल चांगला आहे. वेग चांगला होता. बाउन्स चांगला मिळाला या सिमेंटच्या ट्रॅक मधून आणि अखेर षटकाची होते समाप्ती. 6 षटकांचा पहिला डाव संपलाय. टीम अवध कामाक्षी ग्रुप जीजी स्पोर्ट्स वाकडने रन बनवलेले आहेत 75. 4 फलंदाज बाद आणि आता 76 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे या मॅच मध्ये. टीम विपुल 11 धाकटी डहाणूला. या स्पर्धेला शुभ आशीर्वाद इथे लाभतायत आदरणीय संजय पोतनीस साहेबांचे. त्यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे. अल्टिमेट इव्हेंटच्या पल्लवीजी नायर यांचं देखील सहर्ष स्वागत. वेलकम. आपलंही सहर्ष स्वागत आम्ही करतो या स्पर्धेमध्ये. आणि ही स्पर्धा म्हणजे ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट मध्ये एक नवीन आख्यायिका लिहिली जाईल. या स्पर्धेच्या माध्यमातून स्टंप विजन कॅमचा वापर करण्यात आलाय. या स्पर्धेच्या माध्यमातून स्टंप मध्ये माईकचा वापर करण्यात आलाय. त्याचा देखील साऊंड प्रेक्षक ऐकतायत. बॅटचा आवाज येतो. एज लागल्यानंतर आवाज येतो. या स्पर्धेमध्ये फक्त स्निकोमीटर राहिलाय, स्पीडोमीटर राहिलाय, परंतु सगळ्या गोष्टींचा वापर या स्पर्धेमध्ये 70-70 स्पोर्ट्सने करून दाखवलाय. आणि ही टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आलेली उत्क्रांती आहे. जशी सुप्रीमो फाउंडेशनच्या माध्यमातून टेनिस क्रिकेटचे दिवस अक्षरशः पालटले गेले. सुप्रीमो फाउंडेशनच्या माध्यमातून सुप्रीमो ट्रॉफीचं आयोजन आता येणाऱ्या 17 मे ते 21 मे रोजी केलं जात आहे. आणि त्या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय संजयजी पोतनीस साहेब या स्पर्धेमध्ये ते उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत. रन करायचे आहेत या मॅच मध्ये. सामना जिंकण्यासाठी 76. 76 रनों की चुनौती रखी है इस मैच को जीतने के लिए विपुल 11 धाकटी डहाणू के सामने. ये आप देख सकते हैं संजय पोतनीस साहब को, हेमंत बनियाल साहब और अमित गायकवाड आमच्या मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचा सन्मानित केला जाईल. तबीजी यांचा सन्मानित आमच्या मुख्य व्यासपीठावर होतो. आपलं सहर्ष स्वागत. किरण लाटे यांचा सन्मानित आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. सुस्वागतम. आपले सहर्ष स्वागत. यानंतर मानस तेजस पाटील यांचा सन्मानित केला जाईल. आगरी राजा पोगाव या टीमचे संघमालक मानस पाटील आणि त्यांचा सन्मानित केला जातो आमच्या मुख्य व्यासपीठावर. सहर्ष स्वागत. यानंतर आता या स्पर्धेच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठा आणि विशेष सन्मान आज आपण इथे करतोय.
विभाग प्रमुख आमदार श्रीमान संजय साहेबांना इथे आमच्या मुख्य व्यासपीठावर सन्मानित केलं जात आहे। मी विनंती करेन जफर पटेल, तारिफजी सय्यद, हेमंत बनियाल या सर्वांना आपल्या शुभ हस्ते, त्याचबरोबर चेरोबा ग्रामस्थ मंडळाच्या वतीने विजयजी म्हात्रे, महेशजी पाटील आपल्याला हा शुभ सन्मान आपण सर्वांच्या उपस्थितीत इथे करावा। सुप्रीमो फाउंडेशनचे सर्वा ज्यांच्या माध्यमातून सुप्रीमो चषक ही आपल्या भारताला मिळालेली एक सर्वात मोठी टेनिस बॉल क्रिकेटची देणगी आणि त्या स्पर्धेचे जनक, त्या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय संजयजी पोतनी साहेब म्हणजेच आपले लाडके भाई यांचा सन्मान इथे आमच्या मुख्य व्यासपीठावर केला गेला। आपलं मनपूर्वक आभार, आपला अमूल्य वेळ भाई तुम्ही या स्पर्धेसाठी दिलात। खेल की शुरुआत होती भी 76 का लक्ष्य रखा है। यहाँ पर धीरज सिंह ऑल इंडिया आइकॉन सामना करेंगे प्रथमेश ठाकरे गोल्डन आर्म्स ऑफ वारेट ऑल इंडिया आइकॉन। धीरज सिंह पहली गेंद के साथ प्रथमेश को टो पे लगी, लेकिन मिड ऑफ के खिलाड़ी के आगे गिरी है, शॉट में नहीं था दम। 1 रन से खाता खुला प्रथमेश ठाकरे का, खाता खुला विपुल 11 दागती डहानू का। 1 रन बिना किसी विकेट के। टीवी सीरियल में जिस तरह बिग बॉस सुपर हिट है, टेनिस क्रिकेट में तारिफ सैयद का बिग बैश सुपर हिट है। स्वागत है आप सभी का। हमारे बीच सम्मानीय आमदार संजय पोतनी साहब हैं, आपका हार्दिक स्वागत है। हेमंत बनियाल जी हैं, आपका हार्दिक स्वागत है। 70-70 और डबल ए प्रेजेंट ग्रामीण धमाका बिग बैश आप देख रहे हैं। आप सभी का हार्दिक स्वागत। तारिफ सैयद साहब, जफर पटेल साहब और हेमंत बनियाल साहब, साथ ही साथ वरुण पाटिल साहब और चेरोबा स्पोर्ट कोन की तरफ से। रजनी क्रिकेट की धूम मची हुई है। इसके बाद एग्जीबिशन मुकाबला आप देखेंगे। धीरज सिंह पिछले मैच में बहुत ही कसी हुई गेंदबाजी की। फुल टॉस गेंद जोर से मारने की कोशिश, बल्ले का सिरा लेकर गेंद फ्लाई स्लिप में गई, कोई रन नहीं। पिछले मैच में 7 रन देकर 3 विकेटें हासिल की थी धीरज सिंह, मैन फ्रॉम यूपी उत्तर प्रदेश। मयूर मर्दे पिछले मैच में भी अच्छी बल्लेबाजी की थी। एक विशाल लक्ष्य को छुआ था विपुल 11 ने। विपुल पाटिल ओनर है इस टीम के। धीरज सिंह दूर से खेलने की कोशिश, फुटवर्क साथ नहीं दे रहा था। जहां पे मोबाइल में नेटवर्क जरूरी है, क्रिकेट में फुटवर्क जरूरी है। दूर से खेला था वहां पे, ये देखिए आगे रखा था धीरज सिंह ने। फील्ड की जमावट, शॉर्ट थर्मेन, शॉर्ट फाइन लेग, बैकवर्ड पॉइंट, कवर, मिड ऑफ, मिड ऑन और स्क्वायर लेग 30 गज के दायरे में। P1 चलता हुआ पावर प्ले 1। धीरज सिंह इस मरतबा बहुत ही स्टाइलिश तरीके से गेंद को स्क्वायर ऑफ द विकेट चॉप कर दिया। बल्ले के फेस को खोलते हुए 1 रन। 1 से 2 पे पहुंचा स्कोर। दोनों बल्लेबाज सिंगल रन से अपना खाता खोलते हुए। आज ग्रामीण धमाका बिग बैश में कल तक आईपीएल में कमेंट्री की थी कुणाल दाते, पोस्टरमैन महाराष्ट्र के, मराठी के। मिस्टर आईपीएल हमारे साथ है और कल फिर से उनको आप आईपीएल में सुनेंगे। धीरज सिंह बहुत ही किफायती गेंदबाजी कर रहे हैं। चैनल में गेंदबाजी हो रही है। राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए उछाल दिया गेंद को। गेंद सीधी लॉन्ग ऑफ पे, 6 रन। स्टैंड एंड डिलीवर। बिल्कुल जगह से खड़े खड़े इस शॉट को कुणाल खेला है और गेंद बल्ले से निकली, उस पे मोहर थी 6 रनों की। चांगला फटका डाउन दी ग्राउंड, अप्रतिम फटका समोर खेळला गेलेला आणि काय फटका होता।
धीरज सिंग लेथ मध्ये थोडासा चुकला आणि क्रिकेटमध्ये चुकला की कधी कधी ठोकला असं होताना हा बॉल बरोबर ठोकला समोर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. प्रथमेश ठाकरे हे नाव सध्या चालतंय. अंकुर सिंह हमसे जुड़ चुके हैं, आपका हार्दिक स्वागत है. इंडिया स्टार के कैप्टन हैं. पिछले मैच में भी 48 रनों की बहुत बढ़िया बारी खेली थी. प्रशांत मात्रे हमसे जुड़ चुके हैं, आपका हार्दिक स्वागत. स्वीप करने की कोशिश, इस मर्तबा रन तो जरूर पूरा हुआ है. गेंद स्लिप पॉइंट पे गई है. अंपायर के इशारे का इंतजार. बल्ले से टकराने भर के बाद गेंद गई थी. एक ओवर की समाप्ति. रन बने कुल विपुल 11 धाकती डहानू के 9 रन बिना किसी विकेट के, जबकि लक्ष्य है 76 रनों का. व्हाट डू यू थिंक कुणाल आफ्टर फर्स्ट पॉवर प्ले ओव्हर? धीरज हा असाच गोलंदाज आहे. युपी वरून तो ही स्पर्धा खेळण्यासाठी आलाय. मोठी स्पर्धा आहे, त्याला माहिती आहे. ज्या स्पर्धेने सध्या चर्चेमध्ये आहे महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटच्या वर्तुळात, त्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी येत असताना त्याने अतिशय चांगला सराव करून आलाय असं दिसतंय. गोलंदाजीमध्ये फक्त 9 धावा त्याने खर्च केल्या. 76 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. प्रथमेश ठाकरे सध्या टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वामध्ये हे नाव चर्चेमध्ये आहे. हे नाव चर्चेमध्ये नवी मुंबई प्रीमियर लीग पासून सुरू झालं. तिथे मालिकावीर हा पुरस्कार या खेळाडूने जिंकला. भिवंडीचं क्रिकेट अक्षरशः दणानून त्याने त्या अगोदर सोडलं होतं, परंतु तिथून पुढे याच्या क्रिकेटिंग करिअरला एक वेगळी कलाटणी लागली. काय खेळतोय प्रथमेश प्रत्येक सामन्यामध्ये. दमदार खेळ त्याच्याकडून झालाय. ये ग्रामीण धमाका है और वाकई में धमाके होते हुए हमारे दाईं ओर. खेल की शुरुआत होती हुई दूर वाले छोर से केतन मात्रे गेंदबाजी के लिए आए हैं. हमारे बीच वरुण पाटिल साहब का आगमन हो चुका है, आपका हार्दिक हार्दिक स्वागत है. और केंद्रीय राज्य पंचायत मंत्री कपिल पाटिल साहब के घराने से प्रशांत पाटिल साहब हमसे जुड़ चुके हैं. डैशिंग डायनामिक, आपका हार्दिक हार्दिक स्वागत है. वेलकम वेलकम वेलकम. साथ में देवेश पाटिल साहब उर्फ बबलू सेठ भी हमसे जुड़ चुके हैं, आपका हार्दिक स्वागत है. सुमित पाटिल विद्यमान नगर सेवक भिवंडी निजामपुर महानगर पालिका और एक ऐसा नेतृत्व जो कि कार्य सम्राट कहा जाता है. सुमित पाटिल साहब, आपका हार्दिक हार्दिक स्वागत है. वेलकम. वसंत सेठ भुईर साहब भी हमसे जुड़ चुके हैं, आपका भी हार्दिक स्वागत है. आज मेहमानों का तांता लगा हुआ है और हम कह सकते हैं कि मान्यवर की तूफान गर्दी. इस स्पर्धा के लिए केंद्रीय राज्य पंचायत मंत्री कपिल पाटिल साहब का भी बहुत बड़ा योगदान है. उनका भी हम विशेष आभार व्यक्त करते हैं. ये आप देख सकते हैं मेहमानों को वरुण पाटिल साहब, प्रशांत पाटिल साहब, देवेश पाटिल साहब, संजय पोतनी साहब, हेमंत बनियाल साहब, सभी का हार्दिक स्वागत है. टीवी मॉनिटर पे दिखाया जा रहा है, ये देखिए संजय पोतनी साहब, हेमंत बनियाल साहब और मिस्टर 70-70 तारीफ सैयद साहब.
खेल की शुरुआत होती भी डॉट गेंद के साथ केतन मात्रे। क्या समा है, क्या चाम है, क्या रंग है। इस मर्तबा स्वीप लगाने की कोशिश, आउट हो गए एलबीडब्ल्यू। आउट घोषित किया वहां पर एलबीडब्ल्यू। क्या बोलने का अंपायर का निर्णय अंतिम रहेगा। अंपायर डिसीजन इज द लास्ट एंड फाइनल डिसीजन। रिव्यू एलबीडब्ल्यू और कॉर्ट बिहाइंड के लिए नहीं है। अंपायर का जो निर्णय रहेगा, ऑर्गेनाइजिंग कमेटी का कहना है कि वो आखिरी रहेगा। चला आउट इथे घोषित करण्यात आले, त्याच्यामुळे जो बॅटर आउट आहे त्याने लवकरात लवकर डगआउट मध्ये यायचंय। जो निर्णय आलाय तो आता अंतिम असेल, तो खेळाडू वृत्तीने स्वीकारणं गरजेचं आहे। बड़ी विकेट जाती हुई प्रथमेश ठाकरे आउट होके जा रहे हैं। आउट होने से पहले 8 रन बनाए। अगला मुकाबला जिसका इंतजार आप सभी को है, एग्जीबिशन मैच इंडिया स्टार वर्सेस ग्रामीण स्टार्स। बने रहिए हमारे साथ। एक तरफ अंकुर सिंह तो दूसरे तरफ भावेश पवार। ये आप देख सकते हैं वीआईपी डाइस का मंजर। मिस्टर 70-70 क्रिएटिव हिस्ट्री तारिफ सैयद साहब, हेमंत बनियाल साहब, संजय पोतनी साहब सुप्रीमो कप दस्तक दे रहा है। 17 तारीख से दीगर मेहमानों को दिखाया जा रहा है। हमारे दाईं ओर अभी अभी बहुत ही मैच्योर्ड पर्सनालिटी जिन्हें कहा जाता है और केंद्रीय राज्य मंत्री भिवंडी के राजा कपिल पाटिल साहब के घर के तमाम डैशिंग पर्सनालिटीज हमारे साथ जुड़ चुकी है। प्रशांत पाटिल साहब, देवेश पाटिल उर्फ बबलू सेठ, साथ ही साथ कार्य सम्राट नगर सेवक सुमित पाटिल साहब, सभी का हम हार्दिक स्वागत करते हैं। खेल की शुरुआत हो रही है। नए बैट्समैन 1 डाउन पोजीशन पे अब आए हैं विश्वनाथ यादव, ब्लैक डायमंड ऑफ टेनिस क्रिकेट। कमाल के खिलाड़ी हैं, कमाल के ऑलराउंडर हैं और ऑल इंडिया आइकॉन के तौर पे खेल रहे हैं। केतन मात्रे विश्वनाथ को ऑन द राइज खेला है, पीछे खिलाड़ी हैं लेकिन नहीं पहुंच पाए। इनफील्ड के ऊपर से खेला हुआ स्ट्रोक था, मिस टाइम जरूर था, लेकिन इस बीच 2 रन बनाए बैट्समैन ने। देखिए कुणाल, जब आप ऑन द राइज खेलते हैं तो आपका सिर काफी स्थिर होना चाहिए। वो कुछ नहीं दिखा था, लेकिन मिड ऑफ सर्कल में था। 2 रन आते हुए, क्योंकि पावर प्ले 2 चल रहा है, 2 रन से खाता खुला विश्वनाथ यादव का। कुल स्कोर पहुंचा है विपुल 11, धाकती डहानू का 11 रन 1 विकेट। केतन मात्रे राइट आर्म राउंड स्टंप्स आते हुए कट करने की कोशिश, अपील कॉट बिहाइंड की, यासीज आउट। बड़ी विकेट। विश्वनाथ यादव को सस्ते में चलता कर दिया केतन मात्रे ने। ये देखिए कौन बनाती हुई गेंद, अपने आप को रूम दिया था, एक्स्ट्रा बाउंस था, ऊपर लगी थी, कोई गलती नहीं की विकेट कीपर ने। एक और झटका लगता हुआ और हम कह सकते हैं कि अब विपुल 11 की कठिनाइयां बढ़ती हुई 11 पे दोनों ऑल इंडिया आइकॉन आउट होके जा चुके हैं। कुणाल, मोठी विकेट केतनच्या खात्यामध्ये। या सेकंड ओव्हर मध्ये 2 फलंदाजांना त्याने बाद केले आणि दोन्हीही महत्वाच्या विकेट त्याने घेतल्यात। विश्वनाथ जाधवला 2 धावांवर बाद केला आणि त्याच्या अगोदर आउट झाला प्रथमेश ठाकरे एलबीडब्ल्यूच्या स्वरूपामध्ये। आणि त्याचमुळे आता थोडासा पिछाडीवर असेल संघ विपुल 11, धाकटी डहाणू। ग्रामीण क्रिकेटचा हा थरार आहे, त्याच्यामुळे इथूनही पलटवार होऊ शकतो। ग्रामीण धमाका बिग बॅश तुम्ही पाहताय। 70-70 डबल ए स्पोर्ट्स प्रेजेंट्स। नए बैट्समैन इस वक्त बल्लेबाजी को जा रहे हैं। गणेश तांबोरे इज द न्यू मैन इन। लेकिन कहीं ना कहीं गणेश तांबोरे थोड़ा गर्म पानी में आए हैं, क्योंकि जिस तरह की केतन मात्रे गेंदबाजी कर रहे हैं, वाकलन का कोहिनूर
राइट आर्म राउंड स्टंप्स, फ्लिक कर दिया है, गेंद विकेट एरिया में जा रही है, कोई फील्डर नहीं है, गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग पर 4 रन। अच्छा स्ट्रोक खेला वहां पर गणेश तांबोड़े ने, पैरों के सामने गेंद थी, एफर्टलेस फ्लिक स्ट्रोक इन विकेट एरिया, कपल ऑफ बाउंसेस क्रॉस द बैकवर्ड स्क्वायर लेग फॉर 4। इस चौके की मदद से स्कोर आगे सरकता हुआ 15 रन 2 विकेट। नाइसली प्लेड, बहुत ही तगड़े बैट्समैन हैं, मजबूत काटी के हैं। राइट आर्म राउंड स्टंप्स, जड़ में गेंद बल्ले की टो से लगी, शॉर्ट मिड विकेट पे गई। देखना है कि अंपायर के इशारे का इंतजार, बल्ले से लगने के बाद गई थी। 1 रन और आता हुआ स्कोर में। पावर प्ले का कोटा खत्म हो चुका है। 2 ओवर की समाप्ति पे रन बने 16, विकेटें गिरी है 2। क्या कहेंगे कुणाल आफ्टर दी कंप्लीशन ऑफ पावर प्ले कोटा? 16 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट, चेसिंग अ टार्गेट ऑफ 76. पारडं जड आहे अवध 11 कामाक्षी जीजी स्पोर्ट्स वाकळंचं. त्याचं कारण आहे एकाच ओव्हरमध्ये 2 विकेट घेतल्या. दोन्हीही ऑल इंडिया आयकॉन खेळाडूंना बाद केलं केतन मात्रेने. त्याच्यामुळे हे षटक थोडंसं तिखट लागलं फलंदाजी करणाऱ्या संघाला. 16-2 अशी परिस्थिती आहे या मॅच मध्ये. लक्ष्य 76 धावांचं ठेवण्यात आलंय. तुम्ही पाहताय 70 स्पोर्ट्स प्रेझेंट्स ग्रामीण धमाका बिग बॅश. थोड्याच वेळामध्ये प्रेक्षणीय सामना तुमच्या भेटीला येईल, ज्या सामन्याची आतुरता सर्वांनाच होती. बेस्ट ऑफ ग्रामीण स्टार विरुद्ध रेस्ट ऑफ इंडिया स्टार. हे सर्व खेळाडू भावेश पवारच्या विरुद्ध अंकुर सिंग असं हे बॅटल अगदी थोड्याच वेळामध्ये तुमच्या समोर येईल. या मंचावर देवेजी पाटील, प्रशांतजी पाटील, बबलू शेठ, सुमित पाटील सर्वांचं सहर्ष स्वागत. केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज आदरणीय कपिलजी पाटील साहेब यांच्या घराण्यातील ही सर्वच मंडळी. सध्या खासदार महोत्सव सुरू आहे आपल्या भिवंडीमध्ये. त्याच अंतर्गत ही स्पर्धा कोण ग्रामस्थ मंडळाच्या वतीने, चेरोबा कोण च्या वतीने तुमच्या समोर इथे रंगते. आमच्या मुख्य व्यासपीठावर आदरणीय संजय पोतनी साहेब देखील उपस्थित आहेत. सुप्रीमो स्पोर्ट्स फाउंडेशनचे सर्वेसर्वा. सुप्रीमो ट्रॉफी येणाऱ्या 17 मे ते 21 मे पर्यंत रंगणार आहे. आदरणीय देवेंद्रजी मदनबुवा नाईक यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांचंही सहर्ष स्वागत. गेंदबाजी में उद्देश पाटिल को बुलाया गया है. लेफ्ट आर्म ओवर द स्टंप्स, इस मरतबा पुल और पावरफुल. क्या शॉट खेला है, हल्की सी शॉट गेंद थी, बैकफुट पे चले गए, खींच के मारा. पुल पावरफुल, वंडरफुल, डिलाइटफुल, ब्यूटीफुल, सक्सेसफुल. 6 रन. रिदम मध्येच वाटत नाहीये. पहिल्या बॉलवर उद्देश थोडासा महागडा नक्की ठरला या हंगामामध्ये. जीजी स्पोर्ट्स वाकळंच्या दृष्टिकोनातून विचार केला तर, आणि मोठमोठ्या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली आहे असं नाहीये, परंतु हा बॉल भरपूर शॉट होता. जागा मिळाली, वेळ मिळाला, गणेशने पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगला पुल शॉट, षटकार आलाय. पहिल्याच बॉलवर दबाव मध्ये असेल उद्देश पाटील. गणेश तांबोड़े जितने तगड़े बैट्समैन हैं उतने तगड़े स्ट्रोक लगा रहे. कमाल का शॉट खेला वहां पर सिद्धेश पाटिल. उद्देश पाटिल लेफ्ट आर्म ओवर द स्टंप्स. इस मरतबा बहुत ही इंप्रोवाइज तरीके से खेलने की कोशिश. दूसरे मोहल्ले में गेंद थी वाइट. 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है. 23 रन 2 विकेट. तारीफ सैयद जफर पटेल और हेमंत बनियाल का ये बिग बैश आप देख रहे हैं. सुपर हिट पैक क्राउड आ चुका है. सभी का हार्दिक स्वागत है. वेलकम ऑल ऑफ यू. उद्देश पाटिल लेफ्ट आर्म ओवर द स्टंप जाते हुए थोड़ा तिरछा रनअप है. फिर खेलना चाहते थे, फिर गेंद लेग स्टंप के बाहर, फिर वाइट. देखिए इस स्थिति में वाइट गेंदे करना मानो अपने पैरों पे कुल्हाड़ी मारने के बराबर है. एक्झॅक्ट या सर्व गोष्टीचा उल्लेख मी केला. पहिला बॉल टाकल्यानंतर थोडासा रिदम मध्ये दिसत नाहीये, त्याच्यामुळे जीत भोईर त्याच्याकडे गेलाय. त्याला सांगतोय कुठल्या लाईनवर तुला गोलंदाजी करायची आहे.
आणि हे मार्गदर्शन ज्या वेळेला एखाद्या खेळाडूकडून मिळतं, एखाद्या नवीन यंगस्टर गोलंदाजाला त्यावेळेला खूप महत्वाचं ठरतं. अशा परिस्थितीमध्ये जो दबाव त्याच्यावर बनलाय तो कुठेतरी कमी करायचा असेल, कारण पहिल्या बॉलमध्ये त्याने 8 धावा खर्च केलेल्या आहेत. या मॅच मध्ये रन झालेले 24, रन करायचे 76, 76. गणेश तांबोड़े ताबड़तोड़ बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं. अब लेफ्ट आर्म राउंड स्टंप जा रहे. ओ हो क्या शॉट है, 6 रन, गजब का शॉट, पुल किया सीधा मिड विकेट पे, 6 रन. नाव गणेश आहे, परंतु डगआउट मध्ये एक संदेश त्याने दिलाय की मी आहे. जरी 2 ऑल इंडिया आयकॉन खेळाडू आउट झाले असतील तरी देखील मी आहे, मी खेळणार, मी लढणार, मी शेवटपर्यंत हा सामना घेऊन जाणार. फटक्यामध्ये पहा काय दम आहे. बॅकफुटला जात असताना बरोबर पुल केलाय. ताकदवान फटका. प्रेक्षकांमध्ये वाचून राहा प्रेक्षकांनो, कारण तुमच्या दिशेला लगातार मिड विकेटला पुलचे फटके येत आहेत. काय टायमिंग आहे. भव्य स्वागत या षटकामध्ये. उद्देश पाटीलचा नाव उद्देश आहे, परंतु आतापर्यंत गोलंदाजीमध्ये जो त्याचा उद्देश आणि ध्येय आहे ते दिसत नाहीये. आणि त्याच्यानंतर बॅटला त्याने किस केलं. हे चांगलं दृश्य. आणि हा फटका 6 धावा देऊन जातोय. रन झाले 30. देखिए ऊपर से प्लेन जा रहा है, उसके एरोस्टेस के लिए भी मौका था कैच करने का. बहुत ही दमदार शॉट. आपने कहा शॉट में था दम और रन मिले मैक्सिमम. स्कोर उछलता हुआ पहुंचा है 30 रन. कमाल की बल्लेबाजी करें, कमाल का पलटवार तांबोड़े का. ये भी चली बाहर, सजनी गई साजन के घर, बहुत दूर दे मारा है. 6 रन. चांगलं टायमिंग. लगातार सलग षटकाराची आतिषबाजी. पुन्हा एकदा शॉर्ट लेंथ आणि त्याचा पुरेपूर खरपूस समाचार. आणि हा बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चांगलं टायमिंग, चांगला फटका. कोल्हापुरी तडका दिला या सामन्याला अक्षरशः फलंदाजीमध्ये. या फलंदाजांनी कोल्हापूरमध्ये जर तुम्ही असाल तर तिथे एक वाक्य आहे, हान की बडीव धुरळा उडीव. अगदी तशी फलंदाजी सध्या हा फलंदाज करतोय. क्या बात है कुणाल. ढानू का बाहुबली कहां जाता है, और फटकों से तो लग रहा है. स्कोर उछलता हुआ पहुंचा है इस वक्त 36 पे, और मैच में पलटवार वापसी यहां पे ढानू टीम की. उद्देश्य का सर चकरा रहा है कि क्या किया जाए. 3 गेंदों में 20 रन दे चुके हैं. केतन मात्रे परेशान है, चिंदारिया परेशान है. उद्देश्य ओ जड़ में गेंद थी, बहुत बढ़िया ऑन ड्राइव गैप में, लेकिन अच्छी फील्डिंग डीप में. 1 रन आता हुआ स्कोर में. 1 रन से स्कोर आगे सरकता हुआ पहुंचा है. 37 रन, 2 विकेट. या ओव्हर मध्ये आतापर्यंत 21 धावा खर्च केल्यात. थोडासा दबाव आहे गोलंदाजावर आणि तो दबाव निर्माण केलाय गणेश या फलंदाजाने. 6 चेंडूमध्ये 24 धावांची अफलातून खेळी त्याने साकारली. केतनने 2 धक्के दिले प्रारंभिक, परंतु त्याच्यानंतर पलटवार केला गणेशने. हा उद्देश सध्या आपल्या स्क्रीनवर 21 धावा 4 बॉलमध्ये त्याने खर्च केल्यात. आणि त्याच्या समोर आता असेल फलंदाज मयूर. उद्देश पाटिल लेफ्ट आर्म ओवर द स्टंप जाते हुए मयूर को फ्लिक करना चाहते थे. गेंद पैरों से टकराई. सवाल पूछा वहां पर. डॉट गेंद. ओवर नंबर 3 चल रहा है. 76 के लक्ष्य का पीछा कर रही है. 37 रन हो चुके हैं, और लग रहा है कुणाल अभी तक एक मैच सुपर ओवर में गया है. ये मैच भी बहुत ही कट टू कट रहेगा, फोटो फिनिश रहेगा. नॉट आउटचा निर्णय दिलाय. कदाचित पिचिंग चा मुद्दा असावा, पंचांनी तो लक्षात घेतला, कारण लेग स्टंपवर पायावर आदळलाय बॉल ऑलमोस्ट. उद्देश्य इस मर्तबा करारा ऑन ड्राइव, गैप में कोई मौका नहीं. गेंद बाउंड्री के बाद 4 रन. मॅच ऑन. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झालेले आहेत. स्कोर बोर्डवर अल्पेश गायकवाड आम्हाला माहिती देत आहेत. रन आहेत 41, 41. चांगला फटका, चांगला कडकडीत ऑन ड्राइव्ह. मुंबईच्या भाषेत या फटक्याला म्हटलं जातं काकडी शॉट.
गॅप मध्ये चाललाय. चांगलं टायमिंग इथे पाहायला मिळालं आणि बॉटम हँडचा किती चांगला वापर केला या फटक्यामध्ये. 4 धावा मिळाल्यात आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आता आकार घेते. रन झालेले आहेत 41 41. 3 षटकाच्या समाप्तीनंतर रन करायचे 76 आणि आता 18 बॉल मध्ये रन करायचे 35. 18 चेंडू 35 धावा. और देखते हैं कि कौन इस मैच का विजेता बनेगा. आइए सुनते हैं उस आवाज से जिसने मराठी भाषा को एक नई दिशा दी और वह आवाज़ें टेनिस दुनिया में सभी जगह चली है लेकिन आईपीएल में चल रही है. ये धीरे धीरे पैक क्राउड और माइक्रोफोन पे आ रहे हैं मिस्टर आईपीएल और पोस्टरमैन. ये देखिए चांद कितनी हसीन आज बहारों की रात है. एक चांद आसमां पे एक मेरे साथ है. मेरा कहना है कि वो चांद कमेंट्री का मराठी का कुणाल दाते है. इट्स ओवर टू यू कुणाल. थँक्यू सिद्दीकजी. चंद्र आहे साक्षीला आणि आज त्याच्या साक्षीने ग्रामीण धमाका बिग बॅश लीग 2023 मध्ये तमाम आमच्या मान्यवरांचं सहर्ष स्वागत आम्ही करतोय. 41 रन झालेत. 35 करायचे आहेत येणाऱ्या 18 बॉल मध्ये आणि इम्पॅक्ट प्लेअरची खून इथे पंच करतायत. फाईन लेगला जो खेळाडू आहे तो इम्पॅक्ट प्लेअर आहे अजिंक्य पाटील. उद्देशला रिप्लेस केलंय. अजिंक्य आलाय. फुल टॉस अपील फेटाळून लावली आहे. इम्पॅक्ट प्लेअरचा रूल या टाटा IPL 2023 मध्ये पहिल्यांदा आला आणि हा मान देखील महाराष्ट्राला मिळाला कारण टाटा IPL मध्ये पहिला इम्पॅक्ट प्लेअर महाराष्ट्राचा कल्याणचा तुषार देशपांडे होता जो मैदानात गेला आणि आता इम्पॅक्ट प्लेअरचा रूल इथे देखील इम्प्लिमेंट होतोय. कल्याण कोळशेवाडीचा तुषार देशपांडे इम्पॅक्ट प्लेअर म्हणून पहिल्यांदा आतमध्ये गेला आणि इथे देखील तोच रूल इम्प्लिमेंट केलाय या फॉर्मॅट मध्ये. फुल टॉस आणि इथे बीमर आहे असं घोषित केलंय पंचांनी. त्याच्यामुळे नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. दुसऱ्या रनचा प्रयत्न इथे चालवलाय. 2 धावा मिळतील. तिसऱ्या रनचा प्रयत्न होतोय का हे पाहावं लागेल. आता अंपायर एकमेकांची चर्चा करतायत. बॉल ज्यावेळेला थ्रो केला त्यावेळेला बॅटरच्या शरीराला तो बॉल लागलाय का आणि तो लागलाही असेल तर तो त्यावेळेला ऍक्शन मध्ये होता का रन घेण्याच्या किंवा तो मुद्दामून त्याच्या शरीराला त्याने तो बॉल लागून घेतला किंवा लागला. या सर्व गोष्टी आता अंपायर चर्चा करतील आणि निर्णय देतील. अभि रामराय हा एक मुलगा आहे 16 वर्षाचा. त्याचे आई वडील त्याचा शोध घेत आहेत. आपल्या आजूबाजूला कुठे जर आपल्याला अभि सापडला अभि रामराय तर आमच्या स्टेजशी संपर्क साधायचा आहे. आमच्या स्टेजच्या डाव्या बाजूला त्याचे आई वडील आलेले आहेत अभि रामराय. तर 2 धावा इथे घोषित केल्या गेल्यात. नो +2 टोटल 3 ना. येस अंपायर येस टोटल 3. थँक्यू. आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट. फ्री हिटची घोषणा इथे करण्यात आली आहे. 3 धावा ऍड होतील. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 45 45. बीमर टाकला केतनने. उघडा डोळे पहा नीट. पुढचा बॉल आहे फ्री हिट. राऊंड विकेट. यॉर्कर वाईड यॉर्करचा प्रयत्न चॉप करता आलेला नाहीये. चांगला बॉल भन्नाट यॉर्कर सरळ गेला विकेट कीपरच्या हातात आणि हा डॉट बॉल. देखिए फ्री हिट के बाद इतनी अच्छी गेंद करना मानो ये ऐसा है कि आपने गलती की और उसका भुगतान कर दिया. कमाल की बॉलिंग करे आज केतन मात्रे. पहले ओवर में 7 रन देकर 2 विकेट और इस ओवर में अभी तक बांधे रखा है. मयूरला हात खोलावे लागतील. यावेळेला फटका हवेत खेळलाय. टायमिंग पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये जज करतोय आणि शेवटी एक चांगला कॅच इथे पाहायला मिळाला. झेललाय हा झेल. फलंदाज बाद होतोय. मयूर बॅक टू द पॅव्हिलियन. टीमला आता तिसरा धक्का बसलाय. विपुल 11 धाकटी 10 76 रनच्या लक्ष्याचा पाठलाग. विकेट मिळते केतनला. नॉट इजी दिस टाइप ऑफ कैचेस राइट ऑन द फेंस. बहुत बढ़िया कैच लिया था जज करके सीधा बाउंड्री लाइन पे. उमेश वीर ने इस कैच को पकड़ा. ये देखते हैं फिर से. बहुत ही जबरदस्त टेलीकास्ट 70-70 का आप देख रहे हैं. लोग 100% टेलीकास्ट की अपेक्षा करते हैं
70 + 70 140% टेलीकास्ट अब तक पहुंचाया जा रहा है। एक्झॅक्ट। आणि हे जे टेलिकास्ट सध्या आपण पाहतोय, सध्या ज्या स्पर्धेची चर्चा संपूर्ण भारतामध्ये होते, ती स्पर्धा आता येणारच आहे काही दिवसांमध्ये। 17 मे पासून 21 मे पर्यंत ती स्पर्धा रंगणार आहे। सुप्रीमो ट्रॉफी, त्या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय संजय पोतनीस साहेब इथे उपस्थित आहेत आणि सुप्रीमो ट्रॉफी या YouTube चॅनलवर त्या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट केलं जाणार आहे। संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट करणारी टीम हीच असणार आहे जी सध्या टेलिकास्ट करते आणि हे दृश्य तुमच्या स्क्रीनवर ड्रोन व्ह्यू सध्या दाखवण्यात आला 70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून। बिल्कुल ड्रोन कैम की आंख से बताया जा रहा था किस तरह बिल्डिंगों की लाइटें जल रही है, किस तरह कोन गांव और अतराफ में बाकी परिसर को दिखाया जा रहा था। तर सामना संपल्यानंतर दोन्ही टीम लाईनअप करायचे आपल्याला। ग्रामीण आणि ऑल इंडिया। अपील 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 आणि ते उचलून धरली आहे केतनचे दोन्ही हात आकाशाकडे, पंचांचा इशारा, आउट। प्रीतम बॅक टू द पॅव्हिलियन आणि केतनने आतापर्यंत 4च्या 4 विकेट या केतननेच घेतलेल्या आहेत। गुच्छामध्ये विकेट घेतोय केतनची चांगली गोलंदाजी। देखिए 36 रन भी उन्होंने बल्लेबाजी से बनाए थे। गेंद क्या बैठ गई, प्रीतम बारी की बारी बैठ गई। बहुत ही खूबसूरत गेंद पे आउट किया। वहां पर टिप्पा खाने के बाद काफी नीचे रही थी और विकेटों के सामने पाए गए थे वहां पे प्रीतम बारी। आणि आता इम्पॅक्ट प्लेयर बॅटिंग साठी येईल असं वाटतंय आणि अंपायर सांगतायत यस इम्पॅक्ट प्लेयर ची खून। इशारा पंचांनी केलाय। विनीत अंबिरे हा इम्पॅक्ट प्लेयर असेल ॲज अ बॅटर मैदानामध्ये। देखिए इम्पैक्ट प्लेयर को भेजा गया और टेनिस क्रिकेट में पहली मर्तबा इस ग्रामीण धमाका बिग बैश में यूटिलाइज किया गया आईपीएल के बाद। और इम्पैक्ट प्लेयर सारे टोटके किए जा रहे हैं, सारे जतन किए जा रहे हैं विपुल 11 धाकती डहानू की तरफ से, लेकिन स्थिति अभी भी कंट्रोल में नहीं आ रही। इम्पॅक्ट प्लेयर आता मैदानामध्ये गेलाय। करण अंबिरेच्या जागेवर विनीत अंबिरे। लक्षात घ्या हे सबस्टिट्यूशन आहे। करण अंबिरेच्या जागेवर विनीत अंबिरे ॲज अ इम्पॅक्ट प्लेयर मैदानामध्ये उतरलेला आहे। कुणाल अपने सब मैचेस के आईपीएल में क्या लगता है ये पहले देखिए। बहुत खूबसूरत नज़ारा, स्ट्रीट लाइट जलती हुई, जो बिल्डिंग है टावर्स है उनकी लाइट जलती हुई ड्रोन कैम की मदद से। आईपीएल में कुणाल अब तक क्या लगा है कि एक मैच में 2 बार इम्पैक्ट प्लेयर का इस्तेमाल हुआ है दोनों इनिंग में। जब समय रहेगा तो जरूर मैं कुणाल से पूछूंगा इस इम्पैक्ट प्लेयर की चर्चा क्या हो रही है आजकल आईपीएल में। फटका हवेत, मिड विकेटला क्लिअर करेल, बॉल सीमारेषा पलीकडे, षटकार आलाय। काय चर्चा करणार इम्पॅक्ट प्लेयरची? हीच तर खासियत आहे इम्पॅक्ट प्लेयरची, कारण तुमच्या टीमचा खेळवलेला खेळाडू तुम्ही बसवता आणि जो बसलेला असतो बेंचवर त्याला बॅटिंगसाठी पाठवता आणि तो जर अशी बॅटिंग करत असेल तर इम्पॅक्ट प्लेयरची भूमिका खूप महत्त्वाची ठरते आणि हेच महेंद्रसिंग धोनीने केलेलं आहे। तुषार देशपांडेचा वापर तसाच केलाय, अंबाती रायडूचा वापर तसाच केलाय। मुंबई इंडियन्सने एका मॅच मध्ये रोहित शर्माच्या पोटात दुखत असताना रोहित शर्माचा वापर ॲज अ इम्पॅक्ट प्लेयर केला। अनेक खेळाडू आहेत या टाटा आयपीएल मध्ये जे इम्पॅक्ट प्लेयर म्हणून मैदानामध्ये आले, कधी चांगली कामगिरी केली कधी खराब। बॅटच्या आतमध्ये लागतोय, रन आउटची संधी नाही लागला, डायरेक्ट हिट लागला असतं तर चित्र वेगळं असतं आणि ते 1 रन मिळते। यानी इम्पैक्ट प्लेयर की जहां तक ताल्लुक है ये तो पर्दे के पीछे का वॉरियर है, गोरिल्ला खिलाड़ी है। देखिए एक बच्चा गुम हो गया है जिसका नाम है अभिराम राय और उसकी उम्र है 16 साल। अगर मेरी आवाज सुन रहा है तो आपको तुरंत ही हमारे मेन गेट पे आना है प्लीज। आपके वालिद आपके लिए काफी परेशान है, आपके पिताजी आपके लिए काफी परेशान है।
अभिराम राय, मेरी राय है कि अभिराम राय आपको तुरंत ही अपने पिताश्री के पास आना है। 4 ओव्हरचा खेळ संपलाय। 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 13च्या सरासरीने 52 धावा केलेल्या आहेत 4 फलंदाज बाद आणि आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 बॉलमध्ये 24 धावांची आवश्यकता। इम्पॅक्ट प्लेअर विनीत मैदानामध्ये आहे। पाहूया तो इम्पॅक्ट प्लेअर कशी फलंदाजी करतोय। केकेआर साठी व्यंकटेश अय्यरने देखील इम्पॅक्ट प्लेअर म्हणून कामगिरी पार पाडली। अशा अनेक खेळाडू आहेत जे इम्पॅक्ट प्लेअर म्हणून सध्या नावरूपाला आलेत, महत्वाची भूमिका पार पाडतायत। बिल्कुल अगला मैच एग्जीबिशन मैच रिंकू सिंह को आपने देखा आईपीएल में, यहाँ पर आप नेक्स्ट मॅच ग्रामीण स्टार वर्सेस इंडिया स्टार एकमेकांच्या विरोधात। भावेश असेल ग्रामीण स्टारचा कॅप्टन तर दुसऱ्या बाजूला अंकुर सिंग कॅप्टन आहे इंडिया स्टारचा। दोन्ही टीम आता तयार आहेत, सज्ज आहेत, लाईन अप करायचं आहे आणि लगेचच मैदानामध्ये तुमची धडाक्यात एंट्री होईल। एंट्री ग्रेट असेल कारण तुम्ही प्रेक्षणीय मॅच खेळणार आहात, ज्या सामन्याची आतुरता होती। 12 बॉल 24। धीरज पहिला बॉल, चांगला फटका, क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह, गॅप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला चिरत आग लावत पाण्यात जाळ, चौकार। क्या इम्पैक्ट प्लेयर चुना है विनीत अंबिरे को। आइए देखते हैं किस तरह से इस शॉट को अंजाम दिया था। वाइडिश लॉन्ग ऑफ और एक्स्ट्रा कवर के बीच में, ओहो दिलकश स्ट्रोक, जाजिबुल नजर शॉट, लॉफ्टेड ड्राइव। इस तरह के स्ट्रोक आंखों में डूब जाते हैं। दिलकश स्ट्रोक, जाजिबुल नजर स्ट्रोक, 4 रन। प्लेसमेंट कितनी बढ़िया थी, मानो सुई में जिस तरह धागा पुरोया जाता है इस शॉट को खेला था वहां पे। ये देखिए क्लोज एंगल से दिखाया जा रहा है। चांगला फटका, चांगली फटकेबाजी इथे सध्या पाहायला मिळते। 56 ला 4, 56 लॉस ऑफ 4 विकेट। रन करायचे आहेत या मॅच मध्ये। या चौकाराच्या नंतर आता 20 बॉल शिल्लक आहेत। 11 बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता। विनीत इम्पॅक्ट प्लेअर प्रभावी खेळ करत असताना ऍज अ इम्पॅक्ट प्लेअर एक षटकार मारलाय, एक चौकार मारलाय। धीरज सिंग तयार, पुढचा बॉल घेऊन बॅटची कडा, आउट होईल विनीत। मोठी विकेट प्राप्त केली आहे। सेट वाटत होता, एक षटकार ठोकला, एक चौकार ठोकला, परंतु धीरज सिंग हा देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये। हा देखील यूपी वरून ही स्पर्धा खेळण्यासाठी आलाय। ऑल इंडिया आयकॉन आउट करतोय फलंदाज विनीतला। सही समय पे विकेट गिरता हुआ अपना काम अदा करके, ये देखिए थोड़ा अपने आप को रूम दिया था, मोटा सिरा लगा, गेंद विकेट कीपर के पास। 70 है जहाँ चंदू शेट्टी है वहाँ। चंदू शेट्टी जी हमसे जुड़ चुके हैं, आपका हार्दिक स्वागत है। वेलकम चंदू शेट्टी जी। महाराष्ट्र मराठी कमेंट्री की सबसे मेचॉर्ट आवाज चंदू शेट्टी हमसे जुड़ चुके हैं। ये देखिए थोड़ा सा जगह नहीं थी, शॉट को खेलना चाहते थे और आपने सही कहा कि धीरज सिंह ने तो कच्ची गोलियां नहीं खेली। मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट, मॅच मध्ये पुन्हा एकदा रोमांच आणि त्याच रोमांच अंतर्गत तुम्ही पाहताय ड्रोन व्ह्यू 70-70च्या अगदी वरच्या अँगलने या ग्राउंडचं दृश्य कसं दिसतं। छत्रपति शिवाजी महाराज क्रीडा नगरी कोन में इस वक्त हम हैं और ये ड्रोन व्यू देखिए क्या खूबसूरत नजारा है। धीरज सिंग गोलंदाजीसाठी 56 ला 5, अर्धा संघ डगआउट मध्ये। अपील केली आहे अंपायर कडे आणि उचलून धरली ही अपील। आणखीन एक पायचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद। आज आपने कुणाल देखा कि गेंदें थोड़ी नीचे रह रही है, जिसपे प्रीतम बारी आउट हुए वो भी टिप्पा खाने के बाद नीचे रही और ये गेंद भी काफी नीचे रही। ये देखिए धीरज सिंह का पलटवार। 1 मिलियन व्ह्यू आतापर्यंत पूर्ण झालेले आहेत या 70-70 प्रेसिडेंट्स ग्रामीण धमाका बिग बॅशला। धीरज सिंगची अपील मध्ये उत्साह आणि तेवढाच आत्मविश्वास। कल्पेश हा फलंदाज बाद आहे, प्लंप आहे, मागच्या पायाला जाऊन बॉल लागलाय। तेवढंच चांगलं टेलिकास्ट तुम्ही पाहताय। भिवंडीमध्ये आपण आहोत,
कपिलजी पाटील साहेब, केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज आणि त्यांच्या कुटुंबातील अनेक व्यक्ती इथे उपस्थित झाल्यात, त्यांचं सर्वांचं सहर्ष स्वागत. देवेश पाटील उपस्थित आहेत, प्रशांतजी पाटील, बबलू शेठ, सुमित पाटील इथे उपस्थित आहेत. आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. त्याचबरोबर देवेंद्रजी मदनबुवा नाईक इथे आमच्या मंचावर उपस्थित आहेत. त्याचबरोबर सुप्रीमो स्पोर्ट्स फाउंडेशनचे सर्वेसर्वा, सुप्रीमो ट्रॉफीचे शिल्पकार, कलिना विधानसभा मतदारसंघाचे विभाग प्रमुख आमदार, टेनिस बॉल क्रिकेटचे मसिया म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, आदरणीय संजय पोतने साहेब हे सध्या आपल्या स्क्रीनवर आहेत. हेमंतजी बनियाल यांच्या बरोबरीने आपलंही सहर्ष स्वागत. बाई या स्पर्धेमध्ये 17 मे ते 21 मे मध्ये ही स्पर्धा आपल्या समोर रंगेल. बिल्कुल, खासदार क्रीडा महोत्सव ये चलता हुआ और प्रशांत पाटिल हमारे बीच में, कार्य सम्राट नगर सेवक भिवंडी निजामपुर महानगर पालिका के सुमित पाटिल भी है। और वाकई में केंद्रीय राज्य मंत्री चषक जब हुआ था, जब भी ये खासदार क्रीडा महोत्सव चलता हुआ, स्वागत है आपका। विशेष धन्यवाद हम करेंगे भिवंडी के राजा और केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटिल साहब का, जिनका हमेशा साथ रहा है हर स्पर्धाओं में। हो, अगदी बरोबर आहे. खासदार क्रीडा महोत्सव सध्या सुरू आहे संपूर्ण भिवंडी, आणि त्या खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत ही स्पर्धा तुमच्या समोर रंगत असताना राऊंड विकेट बॅकफुटला जात असताना कट केलाय, चांगला फटका गॅप मध्ये चाललाय, बॅकवर्ड पॉइंट मधून निघाला बॉल, बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 रन. 70-70 ग्रामीण धमाका, बिग बॅश चौकार, चांगला फटका. बॅटर होता निखिल, जो 8व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलाय, परंतु त्याच्या बॅट मधून पहा हा एक चांगला कट शॉट. बिल्कुल ब्रेन लारा की याद ताज़ा होती हुई, हालांकि उछाल को बहुत अच्छे से भापा था और बिल्कुल काउंट करके कट शॉट खेला था, गैप में लॉफ्टेड स्क्वायर कट 4 रनों के लिए, बहुत ही दिलकश शॉट, जाजिबुल नजर स्क्वायर कट. आंकड़े ने 4 के आंकड़े से खाता खोला है और क्रिकेट खेल भी आंकड़ों का है. कुणाल, गणित में आप एक में से एक निकाल दो तो एक बचता है, लेकिन प्रेम में से आप एक में से एक निकाल दो तो कोई नहीं बचता है. 8 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. सामना आता रंगतदार अवस्थेमध्ये. 8-16 12ची सरासरी. फुलर लेनचा बॉल होता, ड्रायव्हिंग लेनवर आहे, शॉट एक्स्ट्रा कव्हर 38 सर्कलच्या आतमध्ये. इथे एकच रन मिळताना दिसेल. 70-70 डबल ए धमाका. तारिफजी सय्यद, जाफर पटेल आणि त्याचबरोबर हेमंतजी बनियाल. हेमंत बनियाल म्हटल्यानंतर क्रिकेटच्या प्रती लगाव असलेलं व्यक्तिमत्व, एक प्रसिद्ध उद्योजक, परंतु जिथे क्रिकेट तिथे हेमंत बनियाल हे समीकरण असेल. दुर्गापूर धमाका बिग बॅश लीग एक मोठी स्पर्धा त्यांनी संपन्न केली. त्याच्या अगोदर दिल्ली धमाका बिग बॅश लीग ती एक मोठी स्पर्धा त्यांनी संपन्न केली, आणि येणाऱ्या कालखंडामध्ये टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सर्वात मोठी स्पर्धा धमाका बिग बॅश लीग हेमंत बनियाल, तारिफ सय्यद आपल्या समोर घेऊन येतील याच्यामध्ये शंका नाही. त्याची महत्त्वपूर्ण अनाउन्समेंट, 60 लाखाची ती स्पर्धा आपल्या समोर येईल याच्यामध्ये शंका नाही. कमिंग सून. परंतु जे काही वक्तव्य आतापर्यंत केले या दोघांनी ते पूर्ण करून दाखवले टेनिस क्रिकेट जगतामध्ये, याच्यामध्ये शंकाच नाही आहे. जेव्हा जेव्हा मोठमोठ्या स्पर्धांची अनाउन्समेंट झाली आहे त्या सगळ्या स्पर्धा करून दाखवल्यात. बोलून नाही तर करून दाखवतात हे दोन्ही लोक, म्हणूनच यांची नावं चालतात टेनिस बॉल क्रिकेटच्या दुनियेमध्ये. हे ब्रँड आहेत टेनिस बॉल क्रिकेटचे. पुढचा बॉल, चांगला फटका. काय फटका, मनगट इथे ज्या पद्धतीने वळवलं. मोहम्मद अजरुद्दीन, VVS लक्ष्मण अशा अनेक खेळाडू आहेत. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकरच्या हातात स्टंप दिला तर ते देखील असाच फटका मारतील. यस, नाइसली प्लेड ऑन द ऑन साइड, टर्निंग विद द रिस्ट. वाकई में बहुत ही दिलकश स्ट्रोक, लेकिन मेरा अपना मानना है स्ट्राइक उन्होंने अपने पास रखा है. देखिए अभी भी जो 6 बॉलचा खेळ शिल्लक आणि 14 धावांची आवश्यकता असेल या मॅच मध्ये. 6 चेंडू आणि 14 धावा हे समीकरण आलं या मॅच मध्ये. कुणाल, मेरा एक ही कहना है, गणेश तांबोड़े जब तक रहेंगे खतरे की लटकती हुई तलवार रहेंगी वकलम टीम के ऊपर. ये खिलाड़ी अगर 6 गेंद तक टिका तो फिर मैच ले उड़ेगा. 6 बॉल 14 धावा. टीम मीटिंग आता बोलवण्यात येते. सर्व खेळाडू एकत्र येत आहेत. आयकॉन खेळाडू एकमेकांची चर्चा करतायत, कान मंत्र देत आहेत. परंतु जोपर्यंत मैदानामध्ये गणेश आहे त्याने तर संदेशच दिलाय, मी आहे. आणि या फलंदाजांनी एक गोष्ट केली आहे, शेवटपर्यंत मैदानामध्ये तग धरून खेळण्याचा विडा उचललाय गणेशने.
6 बॉलमध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. हा विडा खूप कमी लोक उचलतात आणि तो मात्र गणेश या फलंदाजाने उचललाय. अप्रतिम फलंदाजी त्याने केलेली आहे आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. देखना है कि अभी तक ग्रामीण धमाका बिग बैश में 6 मैचेस ऐसे हैं जो बहुत ही कट टू कट गए हैं और एक मैच तो सुपर ओव्हर में गया है. आणि सध्या आपल्या मुख्य व्यासपीठावर अली असगर पटेल देखील उपस्थित झालेले आहेत, फुलटॉस बॉल चे प्रवर्तक. वेलकम, आपले सहर्ष स्वागत. हेमंतजी बनियाल यांच्या बरोबर डाव्या बाजूला अली असगर पटेल इथे उपस्थित होतात, त्यांचंही सहर्ष स्वागत आहे आमच्या या 70 स्पोर्ट्स AA प्रेझेन्स ग्रामीण धमाका बिग बॅश लीग मध्ये. आपले स्वागत. खासदार क्रीडा महोत्सव सध्या सुरू आहे आणि तुम्ही पाहताय त्यांच्याच कुटुंबातील आदरणीय लोकनेते, केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज श्रीमान कपिलजी पाटील साहेब यांच्या कुटुंबातील देवेशजी पाटील साहेब, प्रशांतजी पाटील साहेब, बबलू शेठ, सुमित पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. आपलं सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. देवेंद्रजी मदनबुवा नाईक इथे उपस्थित आहेत, आपलंही सहर्ष स्वागत. त्याचबरोबर सुप्रीमो स्पोर्ट्स फाउंडेशनचे सर्वेसर्वा, सुप्रीमो ट्रॉफीचे सर्वेसर्वा आमदार श्रीमान संजय पोतनीस साहेब आमच्या मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत. या कोण ग्रामस्थ मंडळाच्या वतीने, चिरोबा कोणच्या वतीने. आता मॅच मध्ये रन करायचे 6 बॉल 14. वरुणजी पाटील, विजय मात्रे, महेश पाटील, चेरोबा स्पोर्ट्स ग्रामस्थ मंडळ कोणगाव यांनी खूपच मेहनत घेऊन ही स्पर्धा तुमच्या समोर आणली आहे. तारिफजी सय्यद, जफर पटेल, हेमंत बनियाल यांच्या बरोबरीने यांनीही खूप मोठं काम केलंय या ग्रामीण धमाका बिग बॅश लीग साठी. पीछे की रो में आप एकता मिसाइल प्रशांत मात्रे को भी देख रहे हैं, जिनके नाम में रिकॉर्ड था कि एक सीजन में 3 हैट्रिक की थी सिटी क्रिकेट में. जीत भोईर गोलंदाजीसाठी 6 बॉल 14 धावांची आवश्यकता. गणेश स्ट्रायकिंग एंडला. पहिला बॉल फुलर लेनचा होता. गणेशला बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. पाय चाललेले नाहीयेत, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, सरळ यष्टीरक्षकाचा वेध. पहिला डॉट बॉल. दबाव आता बनलाय गणेशवर. 5 चेंडू 14 धावांची आवश्यकता. कमाल की शुरुआत की जीत भोईर ने, वाइड यॉर्कर किया था. वरुण पाटिल सेठ को बताया जा रहा है, प्रशांत पाटिल को भी बताया जा रहा है. पुढे टाकलाय गणेशने, उडवला एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पलीकडे. षटकार. आणि जेव्हा जेव्हा गणेशने फटका मारलाय बॅटला तो एक चुंबन घेतो, ही खासियत आहे त्याच्या खेळाची. आणि आपण पाहतोय ऍक्शन रिप्ले. पहा, एक्स्ट्रा कव्हरला षटकार त्याच्या बॅट मधून आला आणि या षटकाराच्या मदतीने आता समीकरण बदललंय. 8 धावांची आवश्यकता. 4 बॉलचा खेळ शिल्लक. चित्तथरारक सामना, रोमहर्षक सामना तुमच्या समोर रंगत असताना 70 प्रेझेंट्स ग्रामीण धमाका बिग बॅश लीग मध्ये. बहुत ही तगड़े बैट्समैन हैं और बहुत ही तगड़े स्ट्रोक खेल रहे हैं. 31 वर पोहोचलाय गणेश. पुढे टाकलाय, ऑन साइडला वळवलाय. अगदी मनगटाच्या साहाय्याने 1 रन पूर्ण. दुसऱ्या रनचा प्रयत्न. 2 धावा मिळतील का? दुसरीचा प्रयत्न पुन्हा एकदा होतोय. गणेश थांबला. हा ना करता करता अखेर फक्त 1च धाव. परंतु निखिलने डगआउट कडे इशारा करत असताना सांगितलं, ठीक आहे मी पण आहे. अब इक्वेशन ये कि 3 गेंदों में 7 रन चाहिए. आपने कहा कि सिक्सर लगाने के बाद वो बल्ले को भोसा लेते हैं, लेकिन ये भी तो देखा होगा गेंद को जोरदार ठोसा देते हैं. बढ़िया स्ट्रोक था. 1च रन इथे पूर्ण केली आहे. 7 रन अजूनही करायचे. 3 बॉलचा खेळ शेष आहे. योग्य निर्णय. केतन पासून थोडासा पुढे बॉल पडला, त्याच्यामुळे बाउन्सला ओळखू शकलेला नव्हता केतन. गणेश अर्ध्या खेळपट्टीवर होता, परंतु शेवटी निखिलने डगआउट कडे एक इशारा केला की हो मी आहे. आदरणीय कपिलजी पाटील साहेब यांच्या कुटुंबातील हे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व देवेशजी पाटील, प्रशांतजी पाटील, सुमितजी पाटील सर्वजण इथे उपस्थित आहेत. बबलू शेठ पाटील आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आम्ही करतोय. आणि त्याचबरोबर देवेंद्र जी मदनबुवा नाईक हे देखील इथे उपस्थित आहेत, आपलंही सहर्ष स्वागत. आज या सर्वांच्या उपस्थितीमध्ये एक चांगला सामना रंगत असताना शेवटच्या टप्प्यामध्ये हा सामना रंगतोय.
3 बॉलचा खेळ शेष आहे आणि 3 बॉल मध्ये 7 रनची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. फलंदाज निखिल मैदानामध्ये लेफ्ट हँडेड बॅटर थोडेसे घातकच असतात. पाहूया त्याच्या बॅट मधून मोठा फटका येईल का. समीकरण आहे 3 चेंडू आणि 7 धावा. देखने वाली बात है कि जीत भुईर क्या टीम को जीत दिलाते हैं नहीं. नाम में जीत है लेकिन काम भी जीतने वाला होना चाहिए. 14,000 प्रेक्षक टाटा IPL चा एक चांगला सामना सुरू असताना देखील सध्या ग्रामीण बिग बॅश लीगला पसंती देत आहेत. फुलर लेनचा बॉल. निखिल आता मात्र धावतोय स्टंपला हिट झाल्यानंतर. आता अंपायर कडे अपील होते रनआउट साठी आणि तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आलेली आहे ऑन फील्ड अंपायर कडून. आता हे चेक करायचंय बॉल हिट होण्या अगोदर निखिल धावला की बॉल हिट झाल्यानंतर गणेशने ती रन पूर्ण केली. तीसरे अंपायर को जब निर्णय दिया जाता है तो बल्लेबाज का जो कलेंजा है वो हलक में आके फंसता है. देखना है कि कहीं कहानी में ट्विस्ट तो नहीं होने जा रहा है. इंतजार की घड़ियां खत्म. ये मैच अब शुरू होने जा रहा है. इंडिया स्टार और ग्रामीण स्टार अंकुर सिंह बनाम भावेश पवार. ग्रामीण स्टार वर्सेस इंडिया स्टार. नेक्स्ट मॅच भावेश पवार आणि अंकुर सिंगच्या दरम्यान हे बॅटल रंगताना दिसेल. वसंत मामा भोईर यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांचंही सहर्ष स्वागत. वसंत मामा भोईर देखील आमच्या मंचावर उपस्थित आहेत. हा वाईड यॉर्करचा प्रयत्न हिट केलाय. त्यावेळेला बॅट ग्राउंड केली असेल निखिलने तर इथे 1 रन दिली जाऊ शकते आणि नॉट आउट सांगितलं अंपायरने. त्याच्यामुळे 1 रन आहे. 6 रन आता करायचे आहेत. 2 बॉलचा खेळ शेष आहे. निखिलने बरोबर बॅट ड्रॅग केली होती आणि त्याच्यानंतर रन पूर्ण केली. पहा ऍक्शन रिप्ले. बॉल हातातून निसटला. निखिलने बॅट ड्रॅग केली. क्रीज मध्ये होती बॅट आणि त्याच्यानंतर तो डायरेक्ट हिट झाला. तिथून धावला. कधी कधी डायरेक्ट हिट देखील धोक्याचे असतात हेच इथे दिसलं. म्हणूनच केतनने लगेच चेहऱ्यावर हात ठेवला. तर चांगलं दृश्य. 2 गेंदों में अब 6 रन चाहिए लेकिन एक नुकसान हो गया है कि स्ट्राइक आ गया है यहाँ पर तांबोड़े के पास. गणेश तांबोड़े के पास स्ट्राइक आया है. उस थ्रो ने कहीं मैच का नक्शा ना पलट दे. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये रन करायचे 6. हा सामना कमालीचा रंगतोय. जीत भोईर गोलंदाजीसाठी. त्याच्या समोर गणेश जो खेळतोय 32 धावांवर. अफलातून फलंदाजी त्यांनी केली. काय फटके त्याने मारलेत. सामना फिनिश करून जाईल का हे पाहायचंय. 2 बॉल 6 रन. पुढे टाकलाय फुलर लेनचा बॉल. 1 रन पूर्ण होते. दुसऱ्या रनसाठी नक्की जाईल. 1 रन पूर्ण. दुसऱ्या रनचा प्रयत्न आणि 2 होतील. खराब क्षेत्ररक्षण. हा दबाव आहे. 2 धावा पूर्ण आणि या सामन्याची कहाणी काही वेगळीच लिहिली आहे. इथे ज्या पद्धतीने खेळलाय गणेश आज नशीब त्याची साथ देते. कारण इथे 1 धाव होती तिथे त्याला 2 धावा मिळाल्यात आणि पुन्हा एकदा स्ट्राइक त्याच्याकडे आहे. शेवटचा 1 बॉल. 1 बॉल मध्ये रन करायचे. सामना जिंकण्यासाठी 4. बिल्कुल 1 गेंद और 4 रन. लेकिन इस बात का ध्यान रहे कि मैच कोई भी जीते कोई भी अंदर नहीं आएगा. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवर 4 धावा करायच्या आहेत. हे टेलिकास्ट पहा आपल्या स्क्रीनवर. जो घाम येतोय हे याच्यावरून स्पष्ट होतंय की शांततेच्या काळात जास्त घाम जर तुम्ही गाळाल तर युद्धाच्या काळात तुम्हाला कमी रक्त सांडावं लागतं. आणि याच्यावरून स्पष्ट होतं की या खेळाडूची कुवत काय, या खेळाडूची धमक काय, या खेळाडूची हिम्मत काय. 1 बॉल 4 रन अजूनही करायचे आहेत. सामना संपलेला नाहीये. मॅच ऑन दोन्ही टीम साठी. एखादा परफेक्ट यॉर्कर किंवा चांगला बॉल मॅच मध्ये जिंकताना दिसेल वाकड्यांचा संघ. एखादा मोठा फटका मॅच मध्ये विजयाचा जल्लोष करेल. विपुल 11 धाकटी डहाणू. 1 बॉल 4 रन. स्टंप विजन कॅम तुमच्या स्क्रीनवर. दुसऱ्या बाजूला जीत
कौतुक करेन मी जीतचं, कारण 10 धावा त्याने खर्च केल्यात. या ओव्हरमध्ये एक मोठा षटकार आलाय, परंतु त्याने दबाव चांगला बनवलाय. फलंदाज गणेशवर आयुष्यातील सर्वोत्तम बॉल आता फेस करताना दिसेल गणेश. हा मोठा फटका मारला तर आजपासून उद्या रात्रीपर्यंत याच नावाची चर्चा या लीग मध्ये नक्की होईल. एक बॉल 4. थांबलाय गोलंदाज थांबलाय. प्रेक्षक टाळ्यांचा गजर करतायत, शिट्या टाळ्या वाजवतायत, परंतु आता टाळ्या अजून जोरात आल्या पाहिजे. दोन्ही टीमला समर्थन द्यायचंय. एकदा जोरदार टाळ्या. व्हाट अ मॅच. सामना रंगतदार अवस्थेमध्ये. शेवटचा एक बॉल मध्ये 4 रनची आवश्यकता. दोघांवरही तेवढाच दबाव आहे. ज्या पद्धतीने एखाद्या गॅसवर प्रेशर कुकर ठेवला जातो, त्याच्यातून ज्यावेळेला प्रेशर बनते शिट्टी वाजते, अगदी तसा सामना इथे रंगतोय. शिट्या वाजतायत आता प्रेक्षकांच्या. दबाव मात्र दोन्ही फलंदाजांनी गोलंदाजावर. एक बॉल 4 रनची आवश्यकता. सामना कोणी जिंकू द्या, कोणी आतमध्ये जायचं नाहीये. जल्लोष करा बाहेर. शेवटचा बॉल. फुल टॉस. लाईन मिस केली गणेशने. सामना इथे जिंकलाय टीम अवध 11 कामाक्षी. जी वाकळण संघाने हा संघ सुपर 8 मध्ये आजच्या ग्रुप मधून दाखल होतो आणि हा संघ 7वा ठरलाय, ज्यांनी ग्रामीण धमाका बिग बॅश लीग मध्ये प्रवेश केलेला आहे. सुपर 8 मध्ये अभिनंदन टीम वाकळण. तर आता सन्मान आपण करणार